नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे। आपल्याला गट पूर्व परीक्षा जी होणार आहे तुमची येत्या 2-3 दिवसामध्ये, त्या परीक्षेला जाताना बरोबर मुलांचा जो मॉरल डाऊन केलेला आहे गट ब परीक्षेनं, पहिल्यांदा आपण काय करू माहिती आहे का, हे जे गट ब परीक्षेमध्ये घडलेलं आहे सध्याच्या पोझिशनमध्ये की जो रिझल्ट लागलेला आहे ज्याचा कट ऑफ जवळपास 62.5 वरती गेलेला आहे आणि मुलींचा पण अराउंड 60 लागलेला आहे। जी अत्यंत चिंताजनक बाब आहे म्हणजे स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये की एवढाला कट ऑफ लागतोय। त्याच्यावरती थोडंसं भाष्य करतो मी की असं का बरं घडलेलं आहे आणि याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे आणि गट क पूर्व परीक्षेला जाताना आपण काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। आजचं लेक्चर याच्याबद्दलच आहे। लेक्चरच्या शेवटी दरवेळेस प्रमाणे मी ज्या पद्धतीने तुम्हाला लॉजिक्स आणि ट्रिक्सनी कशा पद्धतीने क्वेश्चन सुटू शकतात ते मी प्रत्येक लेक्चरच्या शेवटी सांगतो। ह्याही लेक्चरच्या शेवटी मी तुमच्याशी बोलणार आहे। आपण सगळ्याच गोष्टीवर प्रकाश टाकू, पण थोडक्यात टाकू त्या ठिकाणी बरोबर। पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की हे असं का बरं घडलेलं आहे, रिझल्ट का बरं लागलाय आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे गट क पूर्व परीक्षेसाठी। लक्षात घ्या, याचे 2 महत्त्वाचे कारण आहे की कट ऑफ 62.5 मार्कावरती जाण्यासाठी म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं पहिल्यांदा की कट ऑफ जो आहे तुम्हाला माहिती आहे आता एकत्रित कट ऑफ लागतो, STI PSI ASO या तीनही पदांचा एकत्रित कट ऑफ लागणार होता। तर आम्हाला असं वाटलं की वाढून कट ऑफ बाबा कितीपर्यंत जाईल, 55-56 मार्कापर्यंत जाईल। पण नंतर आणखी जसे मार्क आम्हाला कळायला लागले विद्यार्थ्यांचे, आम्हाला रिअलाइज व्हायला लागलं की अराउंड 60 पर्यंत कट ऑफ जाईल। 60च्या जवळपास लागेल, पण 60च्या पुढे तितक्यात नाही जाणार, म्हणजे अराउंड 59-60 पर्यंत तो सेटल व्हायला पाहिजे। पण 2-2.5 मार्कांनी जास्त लागणं म्हणजे 62.5 मार्कापर्यंत जाणं म्हणजे हे खरंच अशी गोष्ट आहे की बाबा याचं एक थोडंसं ॲनालिसिस झालंच पाहिजे की असं का बरं घडलेलं आहे। त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण जे सगळ्यांना माहीत आहे की यावर्षी पेपर खूप सोपा आलेला होता। नॉर्मली असं असते की प्रिलिम्समध्ये कुठलाही प्रिलिम्स असू द्या, यावर्षी राज्यसेवेचा पण अत्यंत सोपा पेपर होता प्रिलिम्सचा आणि कंबाईनचा तर फारच सोपा पेपर होता, म्हणजे त्याची गटकची पण पातळी नव्हती। पेपर एकदमच सोपा होता। 7 विषय तुम्हाला प्रिलिम्समध्ये आहे आणि त्या 7 विषयापैकी आयोगाने फक्त करंट अफेअर्स अवघड टाकलेलं होतं। तो करंट अफेअरचा जर तुम्ही सेगमेंट सोडला तर बाकी 85 क्वेश्चन जे आहे त्यापैकी 80 प्रश्न हे इझिली सुटण्यासारखे होते, म्हणजे खूप अवघड नव्हते। त्याच्यामुळं तो एक फॅक्टर आहे महत्त्वाचा। आता काही लोक ह्याला मान्य करतात बरोबर, काही लोक याला मान्य करत नाही। काही लोकांना असं वाटते की बाबा नाही सर अवघडच पेपर होता वगैरे, पण कट ऑफ एवढा गेलेला आता आपल्याला हे मान्य करावंच लागेल, म्हणजे आपल्या कॉन्सायन्सला सद्सद विवेक बुद्धीला हे पटो न पटो आपल्याला हे मान्यच करून चालावं लागणार आहे की बाबा पेपर हा प्रचंड सोपा होता, आपल्यातच काहीतरी थोडीफार कमतरता राहून गेलेली आहे। त्यामुळे आपल्याला फटका बसलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी चिंताजनक आहे, पेपर सोपा होता हे तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नॉलेज युटिलाइज करू शकता, लॉजिक युटिलाइज करू शकता, ट्रिक्स युटिलाइज करू शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची ती म्हणजे राज्यसेवेचा मॉब। बघा तुम्हाला माहिती आहे आता 2023 मध्ये होणार होतं, पण 2025 मध्ये पेपर पॅटर्न चेंज होणार आहे। आता काही मुलं अशी असतात स्पर्धा परीक्षेत जे स्पेशली थोडेसे मेडिकल बॅकग्राऊंडचे असतात, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतात किंवा BSc BCom BAचे पण असतात, पण थोडेसे हुशार कॅटेगरीमध्ये असतात। पहा, हे सगळे विद्यार्थी नॉर्मली राज्यसेवा प्रेफर करतात की बाबा मला राज्यसेवेतून क्लास 1 किंवा क्लास 2 पोस्ट काढायची आहे। त्यांचा एक स्टँडर्ड असतो, ते कधीच खाली येऊ देत नाही तो स्टँडर्ड। एक तर ते UPSCची तयारी करत असतात किंवा राज्यसेवेचीच तयारी करत असतात। कॉम्प्रोमाइज केलं तर राज्यसेवा, बाबा खूप मी राज्यसेवा देणार, ठीक आहे नाही झालं UPSCतून मी राज्यसेवा देणार, तिथून पोस्ट काढणार। पण झालं असं की जे राज्यसेवेची इंटरव्ह्यू दिलेले पोरं होते 4-4 5-5 मी ज्यांना ओळखतो, मेन्स दिलेले विद्यार्थी होते, आता त्यांच्या पुढे सगळे दरवाजे बंद झाले 2025ला, कारण त्यांना माहिती आहे की आपण मोर ऑर लेस म्हणजे जी रायटिंगचा पॅटर्न आहे त्यामध्ये तेवढे फिट बसणार नाही आहे। आपण जो जुन्या पॅटर्ननुसार अभ्यास केलेला आहे त्या जुन्या पॅटर्नचा अभ्यास आपला व्यवस्थित झालेला आहे, नवीन पॅटर्नमध्ये आपण तितकंसं सुटेबल नाही आहे। आणि कसं असते, एखादा विद्यार्थी आहे काही वर्षांपासून अभ्यास करतो तर तो थोडासा रिडंडंट असतो, नवीन पॅटर्न अडॉप्ट करण्यासाठी थोडासा नकारात्मक असतो। मग आता यांचा ॲटिट्यूड असा आहे की बाबा एवढे वर्ष अभ्यास केलाय आणि याच्यातून आता आपण बाहेर पडणार आहे स्पर्धा परीक्षा विश्वातून, तर आपल्या हातात काहीच नाही आहे सध्याच्या पोझिशनमध्ये। म्हणून जो मॉब आधी म्हणायचा की मला गट ब गट क कडे जायचंच नाही आहे, मला क्लरिकल नकोच आहे त्या पोस्ट, म्हणजे त्याच्यापेक्षा मी बिन पोस्ट राहणं प्रेफर करेल, आता मात्र त्यांचा ॲटिट्यूड बदलला। ते म्हणतात नाही काही पण चालेल, आम्हाला PSI पण चालेल, STI पण चालेल, गट क पण चालेल किंवा एखादी तलाठी पण चालेल, पण काहीतरी सरकारी नोकरी पाहिजे। आमचं लग्न थांबलेलं आहे, त्याच्यानंतर वय वाढत चाललेलं आहे,
आहे, घरच्यावर जास्त दिवस डिपेंडंट राहू शकत नाही, अडचणीच अडचणी आहे. त्यातल्या त्यात नॉर्मली गरीब घरचेच पोरं तयारी करत असतात, म्हणजे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, गरीब घरचे पोरं. त्यामुळे ते म्हणतात की कोणतीही पोस्ट चालेल. त्यामुळं फक्त गट ब गटकच नाही विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला जे एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणत असतो आपण, सो त्याच्यापेक्षा जास्तच कट ऑफ लागताना दिसतोय. कारण हा मॉब जो आहे खूप मोठा, जो हुशार आहे, ज्यांनी मेन्स दिलेले आहे, नॅशनल मेन्स दिली तरी त्यांचा अभ्यास मात्र पूर्ण झालेला आहे, तो सगळा गट ब गट क मध्ये उतरलेला आहे. आणि राज्यसेवेच्या तुलनेमध्ये गट ब आणि गट क च्या पेपराची जी काठिण्य पातळी आहे ती सहसा कमी असते. सो त्याच्यामुळे ते पेपर इझिली टॅकल करतात. म्हणजे जिथं राज्यसेवामध्ये त्यांना स्कोर मिळवताना 110 115 स्कोर मिळवताना त्यांचं पानिपत होते, ते इकडे 70-80 आरामात मार्क पाडून टाकतात किंवा 65-70 मार्क आरामात पाडून टाकतात. सो हे पण एक महत्त्वाचं कारण आहे. आणि तिसरं एक महत्त्वाचं कारण आहे, म्हणजे ज्याच्याबद्दल नॉर्मली चर्चा होत नाही, ते म्हणजे 2020-21 नंतर, कोविड पॅन्डेमिक नंतर सगळे जे शिक्षक आहेत महाराष्ट्रातले, बेस्ट ऑफ द बेस्ट, हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आले आणि त्यांचं आपलं नॉलेज जे आहे सो त्यांनी ओपन अप केलं. म्हणजे त्यांच्याकडे जे वेगवेगळ्या गोष्टी होत्या ते त्यांनी ऑनलाईन सांगायला सुरुवात केली. सो त्याच्यामुळे काय झालं, विद्यार्थ्यांना पेपर सॉल्व्हिंगचे, अभ्यासाचे वेगवेगळे डायमेन्शन्स कळायला लागले. आता इथं फसवाफसवी होणार नाही, म्हणजे ऑनलाईन सगळं झाल्यामुळे याच्यात फसवाफसवीचं काही शिल्लकच राहिलेलं नाही आहे की बाबा एखादी अकॅडमी आहे, तिथं क्लास लावले, मग तिथं सिलेबस शिकवला जायचा नाही, थोडंफार काहीतरी टाइमपास, असा आता प्रकार शिल्लक राहिलेला नाही आहे. म्हणून जे पोरं बाहेर पडतात स्पर्धा परीक्षेतून ते हुशार होऊनच बाहेर पडतात. परत पेपर सॉल्व्हिंगचे डायमेन्शन नाही म्हणता आपण वेगवेगळ्या पद्धतीनं, मी स्वतः तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की कशा पद्धतीनं पेपर सॉल्व्ह केला पाहिजे. एकच डायमेन्शन नसते, अनेक पोरांनी ते अडॉप्ट केलं, ते इम्प्लिमेंट केलं. लक्षात घ्या, तुम्हाला आता मी काही पोरांना ओळखतो ज्यांना 75 पर्यंत त्यांचा स्कोर गेलेला आहे. म्हणजे मला सांगा, त्यांना काय 75ला 75 प्रश्नांची उत्तरं जशाच तशी जमत होती का? नाही. मोरॉरलेस अभ्यास तुमच्या एवढाच त्यांचा आहे, 5% प्लस मायनस, पण त्यांच्यामध्ये ती क्षमता त्यांनी विकसित केलेली आहे मागच्या काही वर्षांचे पेपर सॉल्व्ह करून, की मला जरी प्रश्नाचं उत्तर माहीत नसलं तर मला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जरी नॉलेजचा मार्ग बंद झाला, माझ्या वाचण्यात तो पोर्शन आलेला नाही आहे, तरी मी माझ्या लॉजिक्स आणि ट्रिक्सचा वापर करून तिथपर्यंत पोहोचू शकतो. सो त्यामुळं किती नाही म्हटलं तरी एक अर्धा मार्काचं त्यांना प्रॉफिट झालेलाच आहे, बरोबर. हां, त्याच्यात पानिपत म्हणजे असं आहे की 10 प्रश्न सोडवल्यानंतर एक 2-3 प्रश्न चुकतातही, आपण ते पाहू शेवटी कसं असते म्हणून. पण प्रॉफिट मेकिंग स्टेटमेंट आहे ते, 6-7 क्वेश्चन तुमचे बरोबर येतात. त्यामुळे काय झालं की जे ॲव्हरेज मुलं मार्क घ्यायचे 53-54, ते मुलं आरामात आता 61, 62, 65 एवढे मार्क पाडायला लागलेले आहे. सो ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणजे काय आहे, कट ऑफ हाय सेट व्हायला लागले आहे. मग आता याच्यावर उपाय काय आहे सागर सर? याच्यावर उपाय एकच आहे की तुम्हाला तुमचे स्टँडर्ड वाढवावे लागतील. सिले मिस्टेक्स, आता आपण त्याच्यावरती एक बोलू पहा की तुम्हाला सर्वात पहिले स्वतःचे स्टँडर्ड वाढवावे लागतील अभ्यासाचे. आता म्हणजे ते असते ना, ऑप्शनलमध्ये टाकणं असेल, हा सोडून देऊ का सागर सर, तो सोडून देऊ का, हे फॅक्टर बंद करावे लागतील. मॅथ्स पण आलं पाहिजे, रिझनिंग पण आलं पाहिजे, विज्ञान पण आलं पाहिजे, करंट अफेअर पण आलं पाहिजे, इकॉनॉमिक्स पण आलं पाहिजे. आता ते जे ट्रेडिशनल विषय होते आयोगाने, इतिहास, भूगोल, त्याचं वेटेजच कमी करून टाकलं आयोगाने. 10-10 क्वेश्चन येतात. जो अर्धा वेटेज आधी म्हणजे 100 क्वेश्चन असले तर त्यापैकी 30-35 क्वेश्चन हे भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधार करून यायचे हो. पण आजकाल ते क्वेश्चन एक तर त्यांची संख्या 20 वर आणली आणि त्याच्यातही महाराष्ट्राचं वेटेज त्यांनी कमी केलं. 4-4 क्वेश्चन भारताच्या भूगोलावर विचारायला लागले, ज्यामुळे ह्या राज्यसेवेच्या पोरांना मार्जिन मिळते आहे, कंबाईनचे पोरं मार खात आहेत. सो आता तुम्हाला हे स्टँडर्ड स्वतःचे वाढवावे लागतील, सर्वात पहिली गोष्ट. दुसरं, लक्षात घ्या, ज्या पोरांना 57, 56, 53, 58, 61, 62 पडून पण थोडक्यात रिझल्ट गेलेला आहे, लक्षात घ्या, याच्यामुळे त्यांचा रिझल्ट गेलेला नाही आहे की त्यांना काही प्रश्न जमत नव्हते किंवा मला माहीतच नव्हते सर उरलेले, मला 60 मार्क पडले, 40 प्रश्नाचे उत्तर मला येतच नव्हते, 60चे यायचे, 60चे सोडवले, 60 मार्क मी घेऊन आलो. हा फॅक्टरच नाही आहे. 40 प्रश्नापैकी 10 प्रश्न त्याला जमत होते, पण त्यानं काय केलेलं आहे, काही कारणास्तव सिली मिस्टेक्स केला त्याच्यामध्ये आणि तो फसला. त्याच्यामध्ये सिली मिस्टेक्स केल्यामुळं तो त्याच्यात फसला आणि त्या ठिकाणी स्कोअर त्याचा कमी आला, जेवढा एक्सपेक्टेड आहे तेवढा आला नाही आणि तोच कॉम्पिटिशनच्या बाहेर फेकला गेला. त्यामुळं या चुका होऊ द्यायच्या नाही आहेत तुम्हाला, की जे येणारे प्रश्न आहेत आपल्याला ते चुकले नाही पाहिजे. येणारे प्रश्न आता चुकले की तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. मग ही एक वाईट पण गोष्ट आहे. कशी काय वाईट आहे? कारण येणारे प्रश्न नाही चुकले पाहिजे, ते जर गेले तर आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. चांगली गोष्ट काय आहे की आपण आपल्या हातात आहे पास होणं नापास होणं. आपल्या हातात कसं आहे की यार येणारे प्रश्न मला चुकू द्यायचे नाही आहे. तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही आहे की आता म्हणजे मला आता आणखी नवीन काहीतरी वाचावं लागणार आहे, नवीन काहीतरी अभ्यास करावा लागणार आहे. सो असं करायची गरज नाही आहे तुम्हाला. फक्त येणारे प्रश्न चुकू देऊ नका. आणि दुसरं, लॉजिक ट्रिक्सची तुम्हाला थोडीशी क्वालिटी जी आहे ती डेव्हलप करावीच लागणार आहे. ती कशी, आपण त्याच्यावर पण थोडंसं भाष्य करू. तर ह्या सगळ्यांचा परिपाक असा होणार आहे की तुमचं नॉलेज
ज्याने तुम्ही 50-55 मार्कापर्यंत पोहोचलेले आहात आणि त्यानंतरचे जे पुढचे 10-15 मार्क आहेत ते लॉजिक ट्रिक्सनी पिकअप करून तुमचा स्कोर तुम्हाला 66-67 मार्कावर ढकलायचा आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी पास होणार आहात। आलं लक्षात? चला आता आपण काय करूया, परीक्षेची मोर्चे बांधणी करायला सुरुवात करूया। आता अनेक पोरांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे, सर पेपर सोपा येणार आहे की अवघड येणार आहे, तर पहिल्यांदा आपण सोपा पेपर काय असतो आणि अवघड पेपर काय असतो सो याच्या स्ट्रॅटेजीबद्दल चर्चा करण्यासाठी म्हणजे चर्चा करायला सुरुवात करूया। पेपर अवघड कसा सेट होतो? दोन प्रकारे पेपर अवघड सेट होऊ शकतो। सोपा कसा होतो ते पाहिलेला आहे आपण, ऑलरेडी कंबाईनचा पेपर सोपा आला होता, त्याच्यावर पण आपण भाष्य करू। पेपर अवघड कसा येत असतो ते पहिले आपण समजून घेऊया। बघा काय असते, पेपर अवघड करण्याचे दोन मार्ग आयोगाकडे आहे। सो त्यातला पहिला मार्ग असा आहे की ज्याच्यामध्ये 7 विषय तुम्हाला दिलेले आहे आणि त्या 7 विषयांमधले सगळ्याच विषयातले प्रश्न, काही प्रश्न जे आहे म्हणजे जवळपास 7-8 प्रश्न हे अवघड करायचे, 6-7 सोपे ठेवायचे आणि 7-8 अवघड करायचे। किंवा मग समजा 10 क्वेश्चन येत असतील त्या टॉपिकवरून, त्या विषयामधून 10 प्रश्न येत असतील तर त्यातले 4-5 क्वेश्चन अवघड ठेवायचे आणि 4-5 क्वेश्चन किंवा 5-6 क्वेश्चन जे आहे ते सोपे टाकायचे। असं प्रत्येक विषयामध्ये काही प्रश्न अवघड ठेवून एक ओव्हरऑल पेपर तुमचा अवघड सेट झाला पाहिजे। सो ज्याच्यामधले 50 क्वेश्चन तुम्ही सोडू शकता, 50 क्वेश्चन तुम्हाला माहीतच नाही आहे, सरळ माहीत नाही आहे तुम्हाला, पण असा पेपर सेट होण्याच्या शक्यता कमी आहेत। त्याचं कारण सांगतो तुम्हाला, आयोगाचा पेपर कसा सेट होत असतो लक्षात घ्या। आयोगाचा पेपर असा सेट होतो, समजा इतिहास आहे त्याचे 10 क्वेश्चन सेट करायचे आहे, त्याच्यात काय केल्या जाते माहीत आहे का, याच्यामध्ये 5 माणसं बोलवल्या जातात जे इतिहासातले तज्ज्ञ आहे आणि त्या तज्ज्ञांना सांगितलं जाते की तुम्ही प्रत्येकाने 10-10 प्रश्न द्यायचे, म्हणजे 5 लोकांना 10-10 प्रश्न द्यायला लावतात आणि ते 10-10 प्रश्न जे आले आहे ते शफल केल्या जातात आणि त्यातल्या प्रत्येकी 2-2 प्रश्न निवडल्या जातात। मग आता गोष्ट अशी आहे की आपल्याला जर असं करायचं की 10 पैकी 5 ते 6 प्रश्न अवघड आले बाबा इतिहासात, भूगोलाचंही तसं आहे, तर अशा शक्यता कमी आहे, कारण यांच्यातले 2 क्वेश्चन कोणते सिलेक्ट होणार आहे याची आपण गॅरंटीज घेऊ शकत नाही। कोणते पण 2 क्वेश्चन त्यांचे सिलेक्ट होऊ शकतात ना, सोपे पण सिलेक्ट होऊ शकतात, अवघड पण सिलेक्ट होऊ शकतात। सोपे सिलेक्ट झाले तर पूर्ण पेपर सोपा त्या ठिकाणी होणार, 10 क्वेश्चन त्या ठिकाणी सोपे असणार। सो त्याच्यामुळे गोष्ट अशी आहे की 10 पैकी एक 5 ते 6 क्वेश्चन अवघड येणं, पेपर अवघड म्हणजे ठरवलं आयोगाने की बाबा इतिहासातले अर्धे क्वेश्चन अवघड अर्धे क्वेश्चन सोपे, असं करतो म्हटलं तरी ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, कारण ते रँडमली जे क्वेश्चन सिलेक्ट होणार आहे ती पद्धत आयोगाची पेपर निवडण्याची की 50 पैकी 10 क्वेश्चन घ्यायचे, 10 पैकी प्रत्येकानं दिलेल्या 10 पैकी 2-2, ते 2 कोणते येतील हे आयोगाला माहीत नाही। मग आयोग कशा पद्धतीने खेळते पहा। मग आता दुसरी मेथड आहे पेपर अवघड। पहिली मेथड तर तेवढी काम करणार नाही तुम्हाला की एका विषयामध्ये प्रत्येकी 5-6 अवघड करत टाकायचे आणि ओव्हरऑल तुमचा 40-50चा अवघड आणि 40-50चा सोपा आणि अशा पद्धतीनं अल्टिमेटली अवघड पेपर, कारण 40-50 सोपे आणि 40-50 अवघड प्रश्न टाकल्यास अल्टिमेटली आपण त्याला अवघड पेपर म्हणतो। असा पेपर प्रॅक्टिकली सेट करणं थोडंसं शक्य होत नाही, थोडंसं आता आयोग आहे ते काही करू शकते पण ते थोडंसं अवघड आहे। दुसरी मेथड आहे पेपर अवघड सेट करायची। सो ते म्हणजे काय, सो आता याच्यामध्ये 7 विषय आहे, 7 पैकी 3 विषयावाल्यांना सांगायचं, समजा आपण एक्झाम्पल घेऊ, असं होत नाही, एक्झाम्पल घेऊ, करंटवाल्याला एक सांगितलं, विज्ञानवाल्याला एक सांगितलं आणि इतिहासवाल्याला सांगितलं की तुम्हाला जे पर हेड 50 प्रश्न सेट करायचे आहे, किंवा मॅथ्स रिझनिंगवाल्याला सांगितलं 7 पैकी 4 लोकांना किंवा 3 लोकांना त्यांनी सांगितलं की जे प्रश्न तुम्ही 50ही सेट करणार आहे 50ही अवघड सेट करा, असे सेट करा की ज्याच्यात पोरांचं पानिपत झालं पाहिजे। जसं आता मागच्या पेपरमध्ये तुमचं चालू घडामोडी आणि त्याच्या आदल्या वर्षीच्या पेपरमध्ये चालू घडामोडी आणि विज्ञानाच्या बाबतीत जे घडलेलं आहे, बस मग याच्यामध्ये काय होणार की हे सगळेच प्रश्न अवघड असल्यामुळे रँडमली 2-2 प्रश्न जे येणार आहे बरोबर, सो ते दोन्ही प्रश्न अवघड असण्याची शक्यता जास्त आणि ओव्हरऑल जे काही 10-15 प्रश्न आले तर 10-15 प्रश्न अवघड। म्हणजे काय करतील आयोग, त्याच्यामध्ये 7 पैकी एक 3 ते 4 विषय अवघड करून टाकतील आणि उरलेले जे 3 ते 4 विषय आहे, 7 पैकी आपण म्हणू मोठा 3 ते 4 विषय अवघड, 3 ते 4 विषय सोपे। सो त्याच्यामुळं असा अवघड पेपर सेट होण्याच्या शक्यता जास्त आहे। जर आयोगाने म्हटलं तुम्हाला की पेपर अवघड सेट करायचा तर तुम्हाला हे आधीच माहिती असलं पाहिजे, म्हणजे जर दुर्दैवाने असं झालं की पेपर सेट अवघड पेपर सेट झाला आणि त्यातला जो अवघड विषय आता एक तर क्लिअर झालेला आहे, काही विषय अवघड करून टाकणार आयोग, 7 पैकी 3 विषय अवघड केले आणि त्यातला अवघड असणारा चालू घडामोडी, समजा म्हणतोय आम्ही चालू घडामोडीच अवघड येईल अशी काही गॅरंटी नाही, काही पण अवघड म्हणजे इव्हन भूगोल पण अवघड येऊ शकते तुम्हाला, त्याची काही गॅरंटी नाही आहे। आणि योगायोग असा झाला की तुम्हाला नेमकं की भूगोलाचा पेपर अवघड सेट झाला किंवा चालू घडामोडीचा आणि पहिल्यांदाच तो आला
चालू घडामोडी अवघड, तर तुमचा माइंडसेट काय बनतो की यार यावर्षी पेपरला अवघड आहे, खतम आहे, मी माझं काही खरं नाही आहे. मग 15ही प्रश्न तुम्हाला अवघड वाटले, कशाचे? चालू घडामोडीचे, आणि तुमच्या लक्षात आलं साला ह्या 15पैकी 2 सोडवले, त्याची गॅरंटी नाही बरोबर येईल की चुकीचं येईल. तुमचं मॉरल डाऊन होते. जेव्हा की तुमचा रिझल्ट हे जे 4 उरलेले जे सोपे सेट, 3 अवघड सेट केलेले आहेत विषय 7पैकी 4 सोपे सेट केलेले आहे, ते 4 सोपे जे आहे ते सोडवण्याची क्षमता तुमच्या शिल्लक राहत नाही आणि तुम्ही भेदारून जातात, शस्त्र टाकून देतात, जेव्हा की ही लढाई तुम्हाला 60व्या मिनिटापर्यंत लढायची असते. सो त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जर चुकून असं झालं पेपर अवघड आला आणि त्याच्यामध्ये हे डोक्यात आलं की बाबा पेपर अवघड आल्यानंतर त्यातला जो अवघड विषय तोच पहिल्यांदा आला मला, चालू घडामोडी, ते एक ओव्हरलुक करायचं की चालू घडामोडीचे प्रश्न किंवा पहिल्यांदा इतिहास आला, इतिहासाचे प्रश्न कसे आहेत. जर तुम्हाला वाटले अवघड आहे तर घाबरून जायचं नाही, जे सोपे आहे सो ते सोडून घेण्याचा आम्ही त्याच्यासाठी एक नेहमी शब्द वापरतो, लो हँगिंग फ्रूट्स जे असतात तुमचे, सो ते लो हँगिंग फ्रूट्स पहिल्यांदा तुम्हाला बॅगअप करता आले पाहिजे, म्हणजे खिशात टाकता आले पाहिजे, कारण तुमचा मेरिट तो 4 विषय ठरवणार आहे. मग आपण असं लक्षात घेऊ की 4ही विषय मिळून 15 चोक 60, 60पैकी तुमचे जास्तीत जास्त म्हणजे 60पैकी असं समजून चला 50-55 प्रश्न तुम्हाला बरोबर आणायचे आहे. म्हणजे जसं मागच्या वर्षी तुमचं चालू घडामोडी ठरवतच नव्हतं कोण पास होणार आहे कोण नापास, उरलेलं जे 85 मार्काचं मॅटर होतं त्याच्यापैकी ज्याला 75 काढता आले, 70 काढता आले, 65 काढता आले, ते आजच्या घरीला पास आहे. त्या 15 क्वेश्चनचं त्याच्यावर मेरिटच नव्हता तुमचा. तसं जर यावेळेस त्यांनी जास्त अवघड करतो म्हटलं आणि 3 विषय अवघड टाकले तर घाबरून जाऊ नका पोरांनो, उरलेले 4 विषय किंवा उरलेले 5 विषय आलं लक्षामध्ये. सो यावर डिसाईड असणार आहे की तुम्ही पास होणार आहे की नापास होणार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं मॉरल डाऊन करून घेऊ नका. 60व्या मिनिटापर्यंत आपल्याला लढायचं आहे आणि लक्षात घ्या आपल्याला फक्त इतरांच्या पुढं लढायचं आहे, हे विसरू नका. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये असं नाही आहे की बाबा 50च्या वर पडले म्हणजेच पास आहे, 45च्या वर पडले म्हणजेच पास आहे. ही कॉम्पिटिशन आहे. सो या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला इतरांच्या पुढं राहायचं आहे. सो त्याच्यामुळं असं कधी कधी होऊ शकते की पेपर खूप अवघड सेट झाला, ऑब्व्हियस आहे कट ऑफ खाली येईल, आणि पेपर सोपा मागच्या वर्षी सेट झाला म्हणून कट ऑफ वर चालला गेला. त्यामुळे हा फॅक्टरच नाही आहे, बरोबर, हा फॅक्टरच नाही आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त मला मार्क कसे पाडून घेता येईल त्या पेपरमध्ये. सो आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो पहा. मी आदल्या दिवशी लो हँगिंग फ्रूटबद्दल बोललो होतो. माझ्या सिस्टीममध्ये काम करणारा एक विद्यार्थी आहे ज्यानं जेमतेम 6 महिन्यापासून अभ्यास केलेला होता. जेमतेम, आता त्याने अकॅडमी सोडली, तो फुल टाईम अभ्यास करतो. 6 महिन्यात जेमतेम अभ्यास केला आणि त्याला एवढंच म्हटलं मी जाताना, लो हँगिंग फ्रूट्स ते सोडायचे नाही. आता त्याचा जेमतेम अभ्यास होता, तर त्यांनी GSचा अभ्यास त्याचा तितकासा नव्हता. त्याला मॅथ्स रिझनिंग आधीपासून चांगलं जमायचं. मग त्या पठ्ठ्याने काय केलं माहिती आहे का, 80पैकी जे 40 सोपे सोपे त्याला वाटतात ते परफेक्ट सोडवले आणि त्याचे 40 आउट ऑफ 40 बरोबर आले. तर 80पैकी 40 या सोप्या पेपरमध्ये ते कमीच झाले आणि 20 प्रश्न त्याचे मॅथ्स रिझनिंगचे 20ला 20 बरोबर आले, कारण त्यानं अर्ध्या तासात हे कांड केलं. 80ला 80 प्रश्नापैकी 40 प्रश्न सोडून काढले आणि ते 40ही बरोबर आले त्याचे, आणि 20 प्रश्न जे उरलेले ते मॅथ्सचे बरोबर आणले, डायरेक्ट 60वर स्कोर गेला. त्याचं दुर्दैव की तो काही पॉईंट मार्कांनी होऊ शकला नाही. शेड्यूल कास्ट त्याची कॅटेगरी होती, तो काही मार्कामुळं म्हणजे काही याच्यामुळं त्याचं झालं नाही त्याच्यात सिलेक्शन, पण तो तिथपर्यंत पोहोचला. म्हणून याच्यामध्ये महत्त्वाचं ते आहे की जे सोपे सोपे प्रश्न आहे ना ते हातातून नाही गेले पाहिजे. म्हणून एखाद्या वेळेस सुरुवातीला एखादा अवघड आला, सुरुवातीलाही अवघड आला, दुसरा आहे म्हणजे पहिले चालू घडामोडी आला, मग विज्ञान आला, दोन्ही अवघड गेले तरी काळजी करायची नाही. 15-15 उरलेल्या 70 मार्कावर माझा मेरिट आहे असं म्हणून शेवटपर्यंत किल्ला लढवायचा. सो त्याच्यामध्ये यश नक्की मिळते. लक्षात घ्या, अवघड पेपर आला तर तुमच्या एकट्यासाठी अवघड येणार नाही, पूर्ण महाराष्ट्रासाठी अवघड असणार आहे. आणि त्या अवघडमध्ये पण आपण काही प्रश्न सोडू शकतो. मी तुम्हाला ते आपल्याला पाहायचंच आहे, फक्त डोकं जागेवर पाहिजे. जो पोरगा असं ठरवेल, भेदारून जाईल की आता आपलं काही खरं नाही, तो कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. आणि मॅक्झिमम पोरं कॉम्पिटिशनच्या बाहेर असेच फेकल्या जातात आणि जे स्टेबल माइंडेडली तिथं जातात, स्टेबल माइंडनी सोडवतात, बरोबर त्यांचा स्कोर येतो आणि ऑटोमॅटिक ते मेन्स देतात. कुठंच वाच्यता करत नाही, बोलत नाही, गप्पा मारत नाही, चुपचाप पेपर देतात, स्कोर काढतात, मेन्स देतात, मेन्स पण क्रॅक करतात. बस आपल्याला त्याच कॅटेगरीतल्या पोरांमध्ये जायचं आहे. विनाकारण वाईट बोलणे हे होऊ शकत नाही असं कुठं असते का? नकारात्मक अभिवृत्ती ठेवून तुम्ही ही परीक्षा पासच करू शकत नाही. तुम्हाला सकारात्मक राहावंच लागणार आहे एक्झामच्या बाबतीत आणि एक्झामचं स्वरूप समजूनच त्या ठिकाणी पुढे जावं लागणार आहे. लक्षात घ्या, इन केस जर असं झालं की पेपर तुमचा खूप जास्त सोपा आला, जसा यावर्षी आला होता, आपण काहीच गॅरंटी घेऊ शकत नाही आयोग सोपा सेट करेल की अवघड. जर इन केस सोपा आला म्हणजे 7पैकी 6 विषय सोपे आहे, इझिली मार्क्स पडत आहेत, फटाफट क्वेश्चन सुटत आहेत. आणि तुम्हाला सांगतो कंबाईन गट ब पेक्षा गट क मध्ये 1 लाइनरचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे जसं गट ब मध्ये काही क्वेश्चन असे असतात जे स्टेटमेंटवाले असतात,
याच्यामध्ये असं समजून चला 15 मध्ये एक क्वेश्चन असतो जो स्टेटमेंटवाला असतो, बाकी सगळे वन लाईनर असतात आणि शार्प शूटर असतात, म्हणजे डायरेक्ट शूट करत चालायचं त्याला. त्याच्यामुळं गट क मध्ये वेळ पुरण्याच्या शक्यता जास्त असतात. गट ब मध्ये वेळ पुरत नाही कधी कधी विद्यार्थ्यांना, पण गट क मध्ये पुरून जातो इझिली. सो त्याच्यामुळे जर पेपर तुम्हाला असं वाटलं की इझी आहे, तर तुम्ही तो पेपर जो आहे तो तुम्हाला सोडवण्यासाठीच दिलेला आयोगाने असं समजून तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवण्याचा त्याच्यामध्ये काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आलं लक्षामध्ये. सो तुमचा जर पेपर सोपा आला तर जास्तीत जास्त सोडवण्यासाठी तुम्हाला आक्रमक धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे. काही पोरं काय करतात माहिती आहे का, सर्वात मोठी चुकी घरून ठरवून जातात की मी ह्या पेपरमध्ये 90 सोडवेल, आता मागच्या पेपरमध्ये मी 85 सोडवले होते म्हणून मी नापास झालो, याच्यात मी 90. अरे घरून नका ठरवू, ते पेपर पाहून डिसाईड करा. पेपर जर तुम्हाला सोपा वाटला तर याचा अर्थ तो तुम्हाला सोडवण्यासाठीच दिलेला आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी सोडवणं अपेक्षित आहे. आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही, मगाशी सांगितल्याप्रमाणे पेपर हा अवघड सेट झालेला आहे, 2 ते 3 विषय असे आहे ज्याच्यामध्ये अवघड आहे, पेपर ओव्हरलुक केला मी सुरुवातीला 1-2 मिनिटं, माझ्या लक्षात आलं की 2-3 विषय लय टफ आहेत, त्याच्यामध्ये सोडवणं अवघड आहे याचे प्रश्न, तर समजून चालायचं आपल्याला ऑफेन्सिव्ह वरून डिफेन्सिव्ह पॉलिसीमध्ये यायचं आहे. संरक्षणात्मक धोरण म्हणजे आपले कपडे नाही फाटले पाहिजे त्या एक्झाममध्ये. क्वेश्चन जे आहे ते तुम्ही चुकले पाहिजे अँगलनी सेट केलेले असतात, त्याच्यामुळे तिथं रिस्क जास्त घ्यायची नाही. 3 फॅक्टर महत्त्वाचे आहे याच्यामध्ये पेपर सोडवताना, रिस्क जास्त घ्यायची नाही म्हणजे. सो याच्यात 3 फॅक्टर महत्त्वाचे आहे. नॉलेजनी कोणकोणते सुटतात ते परफेक्टली सोडून घ्यायचे, नॉलेजने नाही जमले लॉजिकनी सोडवायचे, लॉजिकने नाही जमले ट्रिक्सनी, कसं ते मी सांगतो तुम्हाला ॲट द एंड ऑफ लेक्चर. सो या 3 मेथडनी जायचं. कधी पण लक्षात ठेवा, पहिल्यांदा नॉलेजनीच जायचं. जो पोरगा पहिले लॉजिक ट्रिक्स वापरेल तो बाहेर फेकला जाणार कॉम्पिटिशनच्या. मग ते पोरं म्हणतात ना, सर ते ब्रॅकेटमध्ये दिलं होतं आम्ही डायरेक्ट मारला, हो सर चुकलो आमचं. अरे भाऊ, तो प्रश्न पहिले नॉलेजने सोडून पाहायला पाहिजे होता, इझिली सुटला असता. मी दाखवतो तुम्हाला ते. आणि हे लक्षात घ्या, तुम्ही लॉजिक ट्रिक्सने जाताय तर तुमचे 10 पैकी 3-4 क्वेश्चन, 2-3 क्वेश्चन किंवा 1-2 क्वेश्चन 100% चुकणार, पण तरी पण तुम्ही प्रॉफिटेबल राहता, कारण तुमचे 6 प्रश्न बरोबर आले, 4 चुकले तरी 5 मार्क तुमच्या खिशात येत आहेत. म्हणजे सो कारण 4 चुकले तर 1 मार्क जातो ना तुमचा या एक्झाममध्ये, तरी 5 मार्क तुम्ही बेनिफिटमध्ये राहता. तुम्ही 4 चुकले याच्यापेक्षा 6 बरोबर आले, याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा आणि असेच थोडे थोडे मार्क चोरूनच आपल्याला परीक्षा क्रॅक करायची आहे. तुम्ही जेवढ्याला तेवढं जर करतो म्हटलं तर तुम्ही 55-60 पर्यंत जाल, जो कट ऑफ लागला 62 तिथपर्यंत जाणार नाही. मग हे ज्या पोरांना समजलं त्यांनीच हा कट ऑफ वाढवलेला आहे, हे लक्षात घ्या यावर्षी. नाही तर एवढाले कट ऑफ कधीच लागलेले नाही इतिहासामध्ये, म्हणजे तो आकलन क्षमतेच्या बाहेर होता कट ऑफ. मग आपल्याला ते लक्षातच घ्यावं लागणार आहे, या पद्धतीनं जावंच लागणार आहे, आपल्याकडे पर्यायच नाही आहे त्याच्यासाठी. सो त्याच्यामुळं पेपर जर अवघड आला तर त्याच्यामध्ये या 3 पद्धतीनं जर प्रश्न सुटला आणि याच्या 3 पद्धती लावून पण माझा प्रश्न सुटत नाही सागर सर, तर तो तिथल्या तिथं लेफ्ट करा. इगोवर घेऊ नका त्या प्रश्नाला, लेफ्ट करून लगेच पुढचा घ्यायचा. कारण आपण एक ठरवलेलं आहे लो हँगिंग फ्रुट्स. लो हँगिंग फ्रुट्स म्हणजे सोपे प्रश्न लवकर लवकर सुटले पाहिजे, नाही तर काय होते शेवटी 15 ते 20 प्रश्न सोपे राहतात, 5 ते 10 प्रश्न सोपे राहतात आणि तिथपर्यंत पोहोचायला वेळच पुरत नाही, कारण आपण हे अवघड क्वेश्चनमध्ये डोकं लावायचा प्रयत्न करतो जास्तीचे. सो असं करायचं नाही, कारण तो पेपरच अवघड सेट झालेला आहे, त्याच्यात जास्त डोकं लावत बसायची गरज नाही. पटपट त्याच्यामध्ये जमते नाही जमत कन्क्लूड करून पुढे निघत जायचं, कारण आपले 100 क्वेश्चन वाचून झाले पाहिजे आणि 100 क्वेश्चन व्यवस्थित वाचून सोडून झाले पाहिजे. सो याच्यासाठी तुम्हाला ही पॉलिसी त्यामध्ये वापरणं गरजेचं आहे. जर अवघड आला तर 3 पद्धतीनं आणि जास्त प्रश्न सोडवण्याचा जो मोह आहे तो आवरायचा. का? कारण याच्यामुळे तुम्ही नकारात्मक गुणाकडे जाऊ शकता. अवघड पेपर सेट केला जर आयोगाने तर तुमच्याकडून तुमचं परीक्षेमध्ये पतन घडवून आणायचं आयोगाला. या स्ट्रॅटेजीमुळेच त्यांनी तो पेपर अवघड सेट केलेला आहे. त्यामुळे आपल्याला नकारात्मक गुणांमध्ये जायचं नाही आहे, लॉस मेकिंग होऊ द्यायचं नाही आहे. सो त्याच्यामुळे एक डिफेन्सिव्ह पॉलिसी तिथं वापरायची. सो घरून ठरवून नाही जायचं 90 सोडवणार. अरे भाई, पेपर कसा आहे त्याचं जजमेंट घेऊन त्याच्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करायचा. नॉलेजने सुटतात 100% सोडवा, लॉजिकने सुटतात ते पण सोडवा, ट्रिक्सने सुटतात ते पण सोडवा, घ्या रिस्क. पण याच्या पलीकडे जर सुटत नसतील तर ते लेफ्ट करून टाका. ते तुमच्या माहितीच तो महाराष्ट्रात कोणाला सुटणार नाही. ते हां, तुम्हाला लॉजिक ट्रिक्स लागली नाही पण दुसऱ्याची लागू शकते, त्या केसमध्ये सुटू शकतो दुसऱ्याचा. पण लक्षात घ्या, जर खूपच अवघड प्रश्न आला तर त्याला लेफ्ट मारून टाकायचं, त्याला सोडवण्याचा मोह करायचा नाही, नाहीतर तुम्ही नकारात्मक गुणांमध्ये जाऊ शकता. पुढे जाऊया आपण. आपल्याला एवढे प्रश्न सोडवायचे आहे. आता हे मी बोललेलो ऑलरेडी की आपल्याला एवढेच प्रश्न सोडवायचे आहे, हे घरून ठरून जायचं नाही आहे. त्याच्यानंतर माझे कसे होईल. आता गट ब मुळे अनेक पोरांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की साला आता माझं कसं होईल. बरोबर, गट ब मला अपेक्षित होतं, मी घरच्यांना आश्वस्त केलेलं होतं की ह्यावेळेस गट ब होणारच आहे. स्कोअर 60-61 ज्या पोरांचा आला त्यांनी हमखास घरी सांगितलेलं होतं की मी होणारच आहे. आम्हालाही वाटलं होतं त्या लेकरांचं होणार आहे, आम्ही सल्ला दिला मेन्सचा अभ्यास करा म्हणून. सो मग आता त्यांचा मॉरल एवढा डाऊन झालेला आहे की आता माझं कसं होईल बाबा. माझं काय म्हणणं आहे,
याचा विचार करू नका तुम्ही माझं कसं होईल. सो याच्यापेक्षा त्याच्यानंतर इतरांचा अभ्यास किती आहे सो याच्यावर फोकस करू नका. परत एकदा अभ्यासावर स्वतःचा विश्वास ठेवा. ही परीक्षा अशी आहे ना, जेव्हा तुम्हाला वाटते की आता सगळं हारलेलं आहे त्यावेळेस तुम्ही ती एक्झाम पास होता. म्हणजे हे असं फार कमी घडते की आला पोरगा, असं होतंय बरं का, पण 1-2% पोरांच्या बाबतीत, लय तले 5% पोरांच्या बाबतीत आला, अभ्यास केला स्टँडर्ड पद्धतीनं मस्तपैकी सगळं व्यवस्थित चहा पाणी करून अभ्यास केला, हुशार होता तो पोरगा, लगेच प्री दिली निघाली, मेन्स दिली निघाली, इंटरव्ह्यूमधून पण निघाला आणि डायरेक्ट पोस्ट होल्डर. असं लय कमी पोरांच्या बाबतीत घडते, लय तले 5-10% पोरांच्या बाबतीत. 90% पोरांच्या बाबतीत या परीक्षेत हेच घडतंय की तुम्ही अभ्यास करता, एक्झाम देता, पहिल्या वर्षी छेनछबिले असतात, दुसऱ्या वर्षी तुम्हाला सिरियसनेस येतो, पण दुसऱ्या वर्षी परत ते सुरू होतात, 2 मार्कांनी गेलं, 5 मार्कांनी गेलं, तिसऱ्या वर्षी एक्झाम देता, परत 2 मार्कांनी गेलं, 5 मार्कांनी गेलं, तुम्ही अभ्यासात टिकून राहतात. चौथ्या वर्षी परफेक्ट अभ्यास झालेला असतो पण कॉन्फिडन्स डाऊन झालेला असतो. चौथ्या वर्षात अभ्यास परफेक्ट असतो एक्झाम क्रॅक करण्यासाठी, पण कॉन्फिडन्स लो झालेला असतो, कारण सतत नापास, स्वतःवर डाऊट घ्यायला लागतो. मग आपल्याला एखाद्या वेळेस 65 मार्क पडल्यावर आपल्याला वाटते कट ऑफ 66 मार्क लागणार आहे काय की यावर्षी, पण लक्षात घ्या त्यावेळेस तुम्ही पास होत असता ती एक्झाम, आणि ती पास झाल्यानंतर तुम्ही मेन्स देत असता, मेन्स पण तुमची निघून जाते आणि एक्झाम पण तुमची निघून जाते. पण त्यावेळेस जर तुम्ही सगळं सोडून दिलं, येत्या लक्षामध्ये माझं काय म्हणणं आहे, तुम्ही वॉरियर म्हणून एक्झामला जा. ठीक आहे, मागचे 3 वर्षामध्ये नाही झालं तुमचं, 3 वर्ष जसे तुम्ही झुंजले बरोबर, तसं याही वर्षी झुंजा. आपल्याला माहीत नसते की आपण या वर्षामध्ये मागच्या 3 वर्षाच्या तुलनेत अभ्यास जरी कमी केला असला तरीही व्हॅल्यू ॲडिशन जबरदस्त केलेलं असते. तुम्ही जी एक्झाम पास होणार आहे हे काही 4थ्या वर्षातल्या अभ्यासाने नाही, 3 वर्षातल्या अभ्यासाने अनुभवातून तुम्ही हे एक्झाम पास होणार असता पहा. सो त्याच्यामुळे स्वतःच्या अभ्यासावरती तुम्ही म्हणजे स्वतःच्या अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही कॉन्फिडंट राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. सो यावेळेस आता ही निघालीच पाहिजे. डू ऑर डाय सिच्युएशन क्रिएट करा. स्पर्धा परीक्षांचा कधीच 100% अभ्यास होत नसतो. लय लोक विचार करतात अहो सर ते विज्ञानामधलं सम सॉल्व करायचे राहून गेले, एखादं आलं तर मी काय करू एक्झाममध्ये. अरे भाई लक्षात घ्या, 100% अभ्यास हा फॅक्टर नाहीच आहे. तुमचं इतिहासातलं थोडंसं काहीतरी राहणार आहे, सगळ्यांचंच राहणार आहे. कोणीच असा नाही आहे 7 विषयाचा सर परफेक्ट अभ्यास झालेला आहे, असं नाही आहे. काही ना काही राहणारच आहे. 100% अभ्यास नसतो. रियालिटी काय आहे, झालेल्या अभ्यासावर तुम्ही 100% कसं परफॉर्म करता. माझं काय म्हणणं आहे, जो अभ्यास केला आहे, समजा आता तुम्ही पाठ केलं की बाबा व्हिटॅमिन्समुळे कोणते आजार होतात, किंवा तुम्ही अभ्यास केलेला आहे लाईट या विषयाचा, सो त्याच्यावर जे आलेले प्रश्न आहेत ते नाही चुकले पाहिजे तुमचे. आलं लक्षामध्ये. सो हे राहून गेलं. समजा आता तुम्ही अभ्यास केला फिजिक्सचा, मॅग्नेटिझम राहून गेला, ठीक आहे मान्य आहे, राहून गेला मॅग्नेटिझम. अहो लाईट केला होता, त्याच्यातले तर प्रश्न नाही चुकले पाहिजे आपले. सो हे लक्षात घ्या, जे तुम्ही केलेलं आहे सो त्याच्या भरोशावर आपल्याला लॉजिक ट्रिक्स नॉलेजचा वापर करून 100% कसं परफॉर्म करता येईल. सो जे नाही आहेत थोडं थोडं प्रत्येक विषयातलं लेफ्ट करून टाका, तितकासा विचार करू नका. नाही तर पोरं काय करतात, 90% येत असते बरं का त्यांना, ते 10%चा विचार करतात आणि बिचारे सगळं गमावून बसतात. 10%चा विचारच करू नका लेकरांनो, 90%चा विचार करा. 90%च्या भरोशावर आपण पास होणार आहोत, 100% होणार आहोत. लक्षात घ्या. म्हणजे खूप सारे लोक 15 क्वेश्चन अवघड गेले म्हणून सगळीकडे बोंबाबोंब करतायत की बाबा 15 क्वेश्चन अवघड होते चालू घडामोडी 15. अरे पण 85 तर सोपे होते ना, त्यात तू का बरं परफॉर्म केलं नाही. बाकी लोकांनी त्यात परफॉर्म करूनच स्कोअर काढलेला आहे. म्हणून ते लक्षात घ्या, तुम्हाला जे येत नाही. आणि चालू घडामोडी हा लय बिनभरोशाचा, मी कितीक तरी 3-4 वर्ष झाले सांगतोय माहिती आहे का तुम्हाला, पहिलं वर्ष नाही आहे माझं गायडन्सचं, की चालू घडामोडी हा विषयच मुळात अनसर्टन आहे. अहो दररोज एवढ्या चालू घडामोडी होतात भारतात, देशात, जगामध्ये, की त्याच्यावर एक पुस्तक बनल म्हणजे डायरेक्ट एका दिवसाच्या चालू घडामोडीवर, एवढ्या चालू घडामोडी, त्याच्यातला आयोग काही विचारू शकते. म्हणून आयोगाला सर्वात सॉफ्ट विषय अवघड करण्यासाठी चालू घडामोडीच आहे. मग चालू घडामोडीचा काय कॉमन मिनिमम अभ्यास करून द्यायचं. जे मॅगझिन्स मार्केटमध्ये आता विदर्भ आयएस अकॅडमीचं एक आहे, ग्रीन बुक म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर पृथ्वी परिक्रमा तुम्ही वाचत असाल पहा, किंवा ते एक आय थिंक कुठला अभिनव प्रकाशन सॅम कट्टा म्हणून कोणतं तरी एक बुक आहे पहा. कालच नाव घेतलं माझ्या अकॅडमीत, एक PSI आला होता त्यांनी कालच नाव घेतलं त्या पुस्तकाचं. असंच काहीतरी मला आठवत नाही आहे बघा, कारण मी स्वतः कधी ते वाचलेलं नाही माझ्या स्पर्धा परीक्षा ह्याच्यामध्ये, पण ते पुस्तक बेस्ट आहे असं आताचे पोरं सांगतायत म्हणजे क्लासमध्ये. असं कुठले एक पुस्तक, तीनही नाही, कुठलंही एक पुस्तक एक कॉमन मिनिमम करून जायचं, त्याला 10 वेळा रिवाईज करायचं मस्तपैकी आणि म्हणायचं याच्यातून आला तर ठीक, नाही आला तरी ठीक, काय अडचण नाही म्हणायचं. मी एकटा नाही आहे तो पेपर सोडवणारा, कारण तुम्ही सगळ्यात चालू घडामोडीचा अभ्यास लेकरांनो कधीच करू शकत नाही, हे लक्षात घ्या. सो त्याच्यामुळं चिंता नाही करायची, जेवढं कॉमन मिनिमम करून जायचं. आलं तर ठीक, पुरस्कार विरस्कार असतात, मरण पावलेल्या व्यक्ती त्यांची माहिती, यावेळेस चर्चेत असणाऱ्या ऑपरेशन सिंदूर त्याच्याबद्दल माहिती, जिओ पॉलिटिकल रिलेशन्स असतात आपले काही वेगवेगळ्या देशांसोबत, तिथं काही घडलेलं असते. सो त्याच्याबद्दल काही महत्त्वाचे आणखी पुरस्कार मिळालेले असतात पा, तेच ठरलेलं तेवढं करून जायचं. आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं म्हणायचं.
बाकी विषयांमध्ये मी परफॉर्म करेल. सो असं या पद्धतीनं पुढे जाऊया आपण. येणारे प्रश्न नाही चुकले पाहिजे. लक्षात घ्या, नापास होणारे पोरं जे आहे, जे म्हणतात सर 58 मार्क होते हो सर, मला वाटलं होतं मी मेन्स होणार आहे. लक्षात घ्या, त्याला हे जे 4-5 मार्क कमी पडले ना, त्याने येणारे प्रश्न चुकवले म्हणून तुम्ही विचारून घ्या खोटं वाटलं असताना. सो याच्यात सिली मिस्टेक्स म्हणतात, हे नाही झालं पाहिजे, याची आपल्याला काळजी करायची, म्हणजे याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि दुसऱ्यांच्या अभ्यासाचा अभ्यास हे करू नका. मी असे लय पोरं पाहिले जे वर्गात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होते, आणि मी अशी पोरं पाहिले जे मास्तरच्या नेहमी शिव्या खायचे. शिव्या खाणारे पास झाले आणि उत्तर देणारे तिथंच आहेत. म्हणजे सो दुसऱ्याचा विचार करू नका, येतं लक्षामध्ये. सो इथं बाप दाखव नाही तर श्राद्ध कर आहे. दुसऱ्याचे पोरं काय करतात, आपली कॉम्पिटिशन त्यांच्याशी नाहीच आहे. आपल्याला स्वतःतलं बेस्ट व्हर्जन बनायचं आहे. मला जे येते ते नाही चुकलं पाहिजे. मला दुसऱ्याचं काय करायचं आहे, तू PM बन भाऊ, मला काय करायचं आहे, तू एखादा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बस, कौतुक आहे तुझं अमेरिकेचा, मला STI बनायचं आहे, मला टॅक्स असिस्टंट बनायचं आहे. त्या भरोशांनी मला काय काय करावं लागणार ते मी करणार. मला दुसऱ्याच्या अभ्यासाचं काय करायचं आहे, तो सायंटिस्ट बनायला अभ्यास करून, तो एखादा कलेक्टर बनायला अभ्यास करून, तू बन, मला काय करायचं आहे त्याच्याशी. मला माझ्या अभ्यासाशी मतलब आहे. मला ही पोस्ट काढायची आहे यावेळेस कोणत्याही परिस्थितीत, मला ती मिळवायची आहे. माझी परिस्थिती खराब आहे सध्याच्या पोझिशनमध्ये, आर्थिक म्हणा, सामाजिक म्हणा, कोणतीही म्हणा. सो त्याच्यामुळं ती एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. दुसऱ्याच्या अभ्यासावरती बिलकुल त्याचा अभ्यास झाला, छोटं उत्तर देतो, बिलकुल नाही. तो त्याच्या ठिकाणी बेस्ट, मी माझ्या ठिकाणी बेस्ट. मला माझ्या पेपरमध्ये येणाऱ्या माझं स्वतःचं बेस्ट व्हर्जन वापरायचं आहे. मला माझे 100% द्यायचे आहे. बाकी पास नापास तर आयोगाच्या हातात आहे. मला वॉरियर म्हणून जायचं आहे. भले मी 3 वर्ष नाही यश मिळू शकलो, पण यावर्षी मला मिळून दाखवायचं आहे. मला वॉरियर म्हणून त्याच्यात जायचं आहे. एक एक प्रश्न तोडायचा आहे, झुंजवायचा आहे. लक्षात घ्या, एक एक प्रश्न आला पाहिजे, या पद्धतीनं मला तो झुंजवायचा आहे प्रश्न. सो हा ॲटिट्यूड ठेवून तुम्हाला एक्झामला जायचं आहे. येतं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. आता काय केलं पाहिजे सध्याच्या याच्यामध्ये, लक्षात घ्या, अभ्यास याच्यासाठी करायचा आहे कारण बिझी ठेवायचं आहे. स्वतःला काय ठेवायचं आहे, बिझी. कारण तुम्ही जर रिकामे राहिले तर जास्तीचे विचार मनात येतात, आणि जास्तीचे विचार मनात आले तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात करतात. डिप्रेशनमध्ये नाही गेलो पाहिजे म्हणून स्वतःला बिझी ठेवण्यासाठी अभ्यास करायचा आहे. अभ्यास कशाचा करायचा आहे, फॅक्च्युअल डेटा. फॅक्च्युअल डेटा म्हणजे काय, प्रत्येक विषयात, आता इतिहासामध्ये फॅक्च्युअल डेटा असतो, वर्तमानपत्र, त्याच्यानंतर काही संस्था आहे ज्याच्यावर सलग प्रश्न विचारल्या चाललेले आहे, आणि ते 11वी स्टेट बोर्डमधून आलेले आहे, तर त्याचा बारकाईनं अभ्यास करायचा. सत्यशोधक समाज, चप्पा बरोबर, डेक्कन रायट्स म्हणतात त्याला, दख्खनचे दंगे, चप्पा करायचा त्याच्यातला. सो असं बारकाईनं अभ्यास करायचा. दलितांची चळवळ आहे त्याच्यामध्ये, लेबर चळवळ आहे, त्याच्यातले बारकावे. सो हे जे आहे ते इतिहासाचा अभ्यास आहे. त्याच्यात काय आहे, तुमचा हार्डली 3-4 तासात होऊन जातो अभ्यास इतिहासाचा. भूगोलामध्ये आहे, उंच शिखर, शिखराच्या उंचीवरून प्रश्न जास्त विचारल्या चालले आहे. घाटपिटं तर आपल्याला पाठच असतात. याच्यात जो पाठांतराचा पोर्शन आहे, स्पेशली भूगोल आणि अर्थशास्त्र ह्या 2 विषयाच्या कॉम्बिनेशनमध्ये लोकसंख्या नावाचा टॉपिक आहे, तो जरा चांगला करून जा. रिगरस प्रश्न त्याच्यात विचारल्या चालले. पॉलिटीचे आर्टिकल्स असतात, पॉलिटीमध्ये समित्या आहे, त्याच्यानंतर संविधान सभेमध्ये समित्या आहेत वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये वेगळ्या लोकांनी वेगवेगळं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. सो त्याच्यानंतर ते सिम्बॉल काय वगैरे वगैरे असं फॅक्च्युअल डेटा आहे पॉलिटीमध्ये. काही महत्त्वाचे आर्टिकल असतात राष्ट्रपतीशी रिलेटेड, पंतप्रधानाची. सहसा राष्ट्रपती पंतप्रधानापेक्षा ते मुख्यमंत्री, गव्हर्नर, पंचायत राजचं जास्त विचारण्याचा प्रयत्न करतात, त्याला रिवाईज करायचं. फॅक्च्युअल डेटा बरं का. त्याच्यानंतर ते तुम्हाला माहीत असेल, जे कॉन्स्टिट्यूशनल आयोग आहे म्हणजे संवैधानिक आयोग आहे, सो त्या संवैधानिक आयोगाचे काही असे आहे सदस्य की ज्यांचं रिटायरमेंटचं एज जे आहे ते 62 वर्ष आहे, काहींचं 65 वर्ष आहे. कोणाची नेमणूक गव्हर्नर करतो, कोणाची नेमणूक राष्ट्रपती करतो, कोणाची नेमणूक गव्हर्नर करतो पण उडवतो राष्ट्रपती त्याला. राष्ट्रपती उडवताना कधी कधी सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेतो, कधी कधी पंतप्रधानाचा सल्ला घेतो, कधी कॅबिनेटचा सल्ला घेतो. मग हे जे बारकावे आहे त्याच्यावर प्रश्न येतात. सो ते बघून घ्यायचे. आयोगाला सर्वात जास्त अटर्नी जनरल आवडतो पहा, ॲडव्होकेट जनरल आवडतो, म्हणजे महान्यायवादी आणि महाधिवक्ता हे आयोगाला प्रचंड आवडते. UPSC MPSC प्रचंड आवडते. सो ते बघून जायचं आहे तुम्हाला पॉलिटीमध्ये. अर्थशास्त्रामध्ये आकडे दिलेले आहेत दारिद्र्य आणि बेरोजगारीचे, ते पाहून जायचे. विज्ञानामध्ये ते जीवनसत्वामुळे कोणता आजार होतो, कोणकोणते बॅक्टेरियल डिसीजेस आहे, व्हायरल डिसीजेस आहे, ते पाहून जायचे त्याच्यामध्ये बारकाईनं. सो त्याच्यानंतर प्रत्येक विषयामध्ये असं जो फॅक्च्युअल डेटा आहे मला एकंदरीत सांगायचा असेल, सो तो फॅक्च्युअल डेटा तुम्हाला काय करावं लागणार आहे, तिथून पिक करावं लागणार आहे. हा अभ्यास परीक्षेत पास करण्याऐवजी मला स्वतःला बिझी ठेवायचा आहे, कारण मी जर रिकामा राहिलो तर डिप्रेशनमध्ये येईल आणि फालतूचे विचार करायला लागेल आणि माझं सगळं मी गमावून बसेल एक्झामच्या आधी. म्हणून मला अभ्यास करायचा आहे. स्वतःला जज करावं लागेल किंवा स्वतः जज होऊ अशी कुठलीच गोष्टी करू नका. फॉर एक्झाम्पल काही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून पाहता, प्रायव्हेट क्वेश्चन पेपर जे असतात कोचिंग क्लासेसचे. आता कोचिंग क्लासेसच्या स्वतःच्या बुद्धिक क्षमतेला जसं पटते त्या पद्धतीने त्यांनी ते पेपर काढले असतात. एखादा पेपर लय अवघड सेट होतो, नेमका तुम्ही आज तोच सोडवता
आणि तुम्हाला येतात 100पैकी 40 मार्क, तुम्ही आजच हारता, अरे यार जाऊ द्या यार 40च मार्क यायला लागले, यावर्षी काही अभ्यास झालेला नाही, पुढच्या वर्षी पाहू आपण, आता पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे ती चांगली देऊन पाहू. जेव्हा की तो येणारा पेपर पास होण्यासाठी कपेबल असतो. म्हणून लक्षात घ्या, टेस्ट सॉल्व करण्याचा मोह आवरा देऊच नका, स्वतःला जज करू नका. लक्षात घ्या, कोणतीच अकॅडमी MPSCच्या पेपरची बरोबरी करू शकत नाही. त्यांचा स्वतःचा एक ब्रँड आहे MPSCचा, UPSCचा स्वतःचा एक ब्रँड आहे. आपण त्याच्या जवळ जाऊ शकतो डोकं लावून, पण त्याची तुलना होऊ शकत नाही. कुठल्याच कोचिंग क्लासेसच्या पेपरसोबत त्याची तुलना होऊ शकत नाही. आयोगाची स्वतःची एक सायकोलॉजी आहे पेपर सेट करण्याची. त्यामुळे त्याच्यावरून स्वतःला प्लीज पोरांनो जज करू नका. नवीन वाचणं टाळा, जे आहेत तेच वाचायचं आहे. नाहीतर एखाद्याने सांगितलं अरे करंट अफेअर, अरे तू हे वाचलं नाही का, रशियामध्ये हे झालं, युक्रेनमध्ये ते झालं, त्याला म्हणायचं भाऊ जेवढं केलं त्याच्या भरोशावर मी देणार आहे. रशिया युक्रेनवर 2 प्रश्न आले मी सोडून देणार आहे, पण नवीन मला वाचायचं नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मागच्या 3 वर्षातील जे पेपर आहे, जे आता मी तुम्हाला लॉजिक ट्रिक्स थोडंसं बोलणार आहे, तर मागच्या 3 वर्षातले जे कंबाईन प्री मेन्सचे पेपर आहे तिथं हा फंडा चालतो का, वर्क करतो का? कारण मी आज तुम्हाला लॉजिक ट्रिक्स सांगितले, पहिल्यांदा तुम्ही ऐकत असाल आणि त्याची थोडी प्रॅक्टिस नसेल तुमची, तर तुम्हाला पेपरमध्ये ते तितकेसे कामी येणार नाही. माहीत सगळंच असेल पण ते वापरता येणार नाही तुम्हाला तिथं वेळेवरती. का? कारण प्रॅक्टिस नाही. तर तुम्ही ह्या 3 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये थोडंसं मागच्या 3 वर्षात आपण असं करू शकतो का, सागर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण विश्वास ठेवू शकतो का सागर सरांवरती, हे चेक करण्यासाठी थोडंसं ट्रायल मारून पाहायचं. त्यामध्ये कॉस्ट बेनिफिट रेशो किती आहे, चुकतायत किती, बरोबर किती येतात. मी सांगितल्याप्रमाणे 60-40चं जर इक्वेशन असेल, 10 पैकी 6 बरोबर आले सागर सर, 8 बरोबर आले, 7 बरोबर आले, 2-3च चुकले सागर सर, वापरायचा आहे आपल्याला तो फॉर्म्युला. हे चेक करून पहा. बरोबर. माझं तर म्हणणं आहे, म्हणजे मी फिलॉसॉफी वाचणारा माणूस आहे, अनेक फिलॉसॉफर, म्हणजे मला आधीपासून वाचनाची सवय आहे. त्याच्यामध्ये मला रेने डेकार्ट खूप आवडतो. सो तो स्वतः सांगतो की डाऊट एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टीवरती. तो कोजिटो एर्गो सम म्हणायचा, म्हणजे सो प्रत्येक गोष्टीवरती थिंकिंग झाली पाहिजे, प्रत्येक गोष्टीवर डाऊट घेतला पाहिजे. म्हणून मी स्वतः सांगतो तुम्हाला, मी म्हणतोय माझ्या शब्दाला प्रमाण मानू नका. जसं गौतम बुद्ध म्हणायचे, माझं जे बोलतोय मी बुद्ध आहे म्हणून मला तुम्ही प्रमाण मानू नका. बरोबर. तुम्ही स्वतःच्या सत्सद विवेकावर, अनुभवावर ह्या गोष्टी तासून पहा आणि मगच ॲक्सेप्ट करा. मीही तुम्हाला गौतम बुद्धांप्रमाणे तेच सांगतो. मी बोलतोय म्हणून सागर सर बोलताय, त्यांचा शब्द प्रमाण आहे म्हणून मान्य करू नका लेकरांनो. तुम्ही स्वतः पेपर सोडून पहा, त्यात ही इम्प्लिमेंट होते का ते चेक करा आणि मग कॉन्फिडन्स हाय लेवलला नेऊन पेपरमध्ये इम्प्लिमेंट करा. वो बहुत जम जाएगा फिर, ते मग मस्त जमणार तुमचं. पुढे जाऊया. झोप प्रॉपर हवी आहे, फॉलो द डाएट शेड्यूल. म्हणजे लय लोकांना 12 वाजता 11 वाजता जेवायची सवय असते, तसं करू नका, नाही तर पोट वाजायला लागते तुमचं पेपरमध्ये. सो त्यामुळं आपण 100% नाही देऊ शकत पेपरला. म्हणून जेवण जे आहे ते 1 वाजता करण्याचा प्रयत्न करा, नाश्ता 9 वाजता करण्याचा, 8 वाजता करण्याचा प्रयत्न करा. डाएट शेड्यूल फॉलो करा. झोप चांगली घ्या रात्री, नाही तर जागरण करतो मी आता 2-3 दिवसामध्ये. हे काही इंजिनिअरिंगचा पेपर नाही आहे की 2-3 दिवसात तुम्ही वर्षभराचा अभ्यास कराल म्हणून. सो त्याच्यामुळं झोप तुम्हाला काय असली पाहिजे, प्रॉपर असली पाहिजे. 11-12 वाजता रूमवर जाऊन मस्तपैकी मोबाईल न घेता बाजूला ठेवून चेहऱ्यावर पाणी वगैरे मारून आंघोळ करून झोपून जा मस्तपैकी. ह्या 2-3 दिवसात आरोग्य आपलं, हेल्थ खराब नाही झाली पाहिजे याची काळजी घ्या, कारण वातावरण खराब आहे सध्या बाहेर. पुढे जाऊया आपण. पेपरच्या दिवशी झोप न झाल्यास टेन्शन घेऊ नका. असं होत असते की पेपर असल्यानंतर एन्झायटीमुळे झोप लागत नाही माणसाला. याचा अर्थ तुम्ही डिप्रेस आहात असं होत नाही. एन्झायटीमुळे म्हणजे काळजीमुळे झोप न लागणं हे साहजिक आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की न झोपता तुम्ही जर पेपरला गेले. ते असते ना, माणसाला त्याच्या जीवनामध्ये दुःख हे एखादी, लक्षात घ्या, म्हणजे असं म्हटलं जाते की माणसाला एखाद्या गोष्टीचं जे दुःख होते आहे, म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचं त्याला दुःख होते, तर तो दुःख इमॅजिनेशनमुळे जास्त होते. प्रॅक्टिकलमध्ये त्याला कमी दुःख होत असते. म्हणजे एखादा माणूस बोलला, त्याच्या इमॅजिनेशनमध्ये तो जो विचार करतो बोलल्यानंतर, त्यामुळे तो जास्त दुःखी असतो, जेव्हा की तो बोललेला एकदम साधं असतो. सो तसा हा प्रकार आहे की माणसाला आपण झोपलो नाही या इमॅजिनेशनमुळे पेपर खराब जातो, जेव्हा की न झोपल्यामुळं प्रॅक्टिकली त्याचा पेपरवर जास्त परिणाम होत नाही. कारण मला जिथपर्यंत माहिती आहे सायकोलॉजिकली, माणूस 48 तास न झोपता इफिशियंटली काम करू शकतो. 48 तास. सो त्याच्यामुळे तुम्हाला झोप जरी नाही लागली तरी तुम्ही पेपरवरती त्याचा तितकासा परिणाम होणार नाही. त्यामुळे लय टेन्शन घ्यायचं नाही झोप नाही लागली तरी. नाहीतर तुम्ही झोप नाही झाली त्या चिंतेतच तुमचा पेपर खराब चालला जाईल. त्यामुळे झोप नाही झाली तरी लय टेन्शन घेऊ नका. त्या दिवशी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, नो झगडा, नो भांडण, नो रुसवा, नो फुगवा. नाही तर ॲटोवाल्याशी भांडण, मित्राशी भांडण, मैत्रिणीशी भांडण, आईबाबांना झापून आले, टेन्शनमध्ये होतं आहे आपल्याकडून. हे नाही झालं पाहिजे. मूड खराब होईल अशी कुठलीच गोष्ट करू नका. तुमची श्रद्धा, विश्वास ज्या व्यक्तीवर आहे, आता हा थोडासा वादाचा विषय असू शकतो, पण काही काही लोकांची श्रद्धास्थान असतात. बाबासाहेब आंबेडकर आहे, शिवाजी महाराज आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचे, किंवा गौतम बुद्ध असू शकतात, किंवा कोणी पण असू शकते. म्हणजे इतिहासामध्ये महात्मा गांधी असू शकतात, कोणी पण असू शकते, आईबाबा असू शकतात, APJ अब्दुल कलाम असू शकतात. सो माणूस ज्या माणसामुळे प्रेरित झालेला असतो,
सो कुठल्याही अशा व्यक्तीवरती तुमचे काही लोकांचे जे श्रद्धास्थान असतात, जसं की आमच्या इकडं दादाजी धुनीवाले आहे, महाराज आहे, सो असे एखादे महाराज असू शकतात, गोंदवलेकर महाराज आहे तिकडे साताऱ्याला. सो असे कुठलेही तुमचे श्रद्धास्थान विश्वास असेल तर त्या दिवशी तुम्ही म्हणजे त्यांना सोबत ठेवा. म्हणजे ती एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. श्रद्धास्थान किंवा विश्वासाचं स्थान जे आहे सो ती काय असते, तुमची पॉझिटिव्ह एनर्जी. आणि माझ्या माठीमा जसं आहे ना, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, आता ते वादत आहे बरं का, त्याच्यावर एक डिबेट होऊ शकते मोठी. गजानन महाराज, साईबाबा, त्याच्यानंतर स्वामी समर्थ, पण आता नाही. आता ते आपले सोर्स ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर बाबा आपल्यासोबत स्वामी समर्थ आहे, आपल्यासोबत गजानन बाबा आहे, आपल्याला घाबरायची गरज नाही. म्हणजे आपल्यासाठी ते काय आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. आलं लक्षामध्ये? आणि केलाच पाहिजे. आता नाही कामी येणार हे लोक, तर मग कधी कामी येणार म्हणजे. सो ऑलवेज रिमेंबर लो हँगिंग फ्रुट्स. आता मी त्याच्यावरती बोललेलं आहे तुम्हाला, जे सोपे सोपे क्वेश्चन आहे, अवघड प्रश्नांच्या मागं त्याला इगोवर घ्यायचं नाही. असं आपल्याला सीसॅटच्या बाबतीत घडते. एखादा अवघड क्वेश्चन तो टाकतात पहा आणि ते काढत बसतात रिझनिंगचा क्वेश्चन, त्याच्या मागं 5 मिनिटं घालवतात, ते इगोवर घेतात. साला पेपर अख्खा 99चा नाही सुटला चालते, पण हा एका तासात सुटलाच पाहिजे. सो असे काही क्वेश्चन आपण इगोवरती घेतो, गंमत करतोय. पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असे काही लोक 10 मिनिटं गेलेच चालते, साला आता हे सोडूनच पुढे जाणार मी, एवढा वेळ घालवला म्हणजे हे परत त्याच्या मागं 2 मिनिटं घालवले असतात, परत 3 मिनिटं घालवतो. असं करायचं नाही, बरोबर. सो आपल्याला तो प्रश्न बरोबर आला म्हणजे तुम्ही पास झाले असं त्याचा अर्थ होत नाही. इगोवर घ्यायचे नाही. तुम्ही दिले 2 मिनिटं, 2-3 पैतरे वापरून पाहिले, नाही सुटला, चला पुढचा क्वेश्चन घ्यायचा. आलं लक्षामध्ये? सो लो हँगिंग फ्रूट जे सोपे सोपे प्रश्न आहे ते पहिल्यांदा बॅक करून घ्यायचे, म्हणजे घेऊन घ्यायचे लवकर ताब्यात. चेहऱ्यावर पाणी मारून पेपरला जा, म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल. खूप टेन्शन येत असेल तर चिविंगम, चॉकलेटचा वापर करू शकता तुम्ही, त्याच्यामुळे प्रेशर थोडं रिलीज व्हायला मदत होत असते. सबकॉन्शियस माइंड थोडा जो आहे तो थोडा बिझी होऊन जातो त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळं काय आहे की चिविंगम, चॉकलेट ह्या गोष्टी. त्याच्यानंतर फ्रेश म्हणजे तुम्ही गेले तिथं, आता 11 वाजता पेपर सुरू होणार आहे, समजा 10:30ला तुम्ही तिथं तुम्हाला आतमध्ये सोडलं, तुम्ही जाऊन बसले तिथं, 15 मिनिटानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, उत्तर ॲन्सर की मिळणार आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात तुम्हाला डेटा भरायचा असतो. तर ते 15 मिनिटं लय अवघड जातात, म्हणजे मातम असते पूर्ण त्या हॉलमध्ये. तर मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये थोडंसं बाहेर जाऊन चेहरा फ्रेश करणे, बाथरूम करणे व्यवस्थित, चेहऱ्यावर पाणी मारणे, तिथं थोडंसं टाईमपास करणे, आणि बरोबर पेपरला 20 मिनिटं बाकी असताना, 15 मिनिटं बाकी असताना बाकावरती येणे आणि डेटा प्रॉपरली भरणे, बारकाईनं भरणे. अनेक जण मी सांगतो तुम्हाला, मला कॉल येतात, मेसेज येतात की सर ते नंबरच चुकीचा टाकला, जिथं एक्झामचं नाव लिहायचं असते तिथं आपलं नाव लिहून टाकतो. एक कॅन्डिडेट आहे, आता मी बोललो त्याच्याबद्दल, म्हणजे सो त्या कॅन्डिडेटनं काय केलं, जिथं परीक्षेचं नाव टाकायला पाहिजे तिथं स्वतःचं नाव टाकलं. पण लक्षात घ्या, असं घडलं जरी तुमच्याकडून की तुम्ही नंबर चुकीचा टाकला पण गोले बरोबर केले, गोले चुकीचे केले पण नंबर बरोबर टाकलेला होता, किंवा एक्झामचं नाव जिथं लिहायला पाहिजे तिथं आहे, असे कुठलेही प्रकार घडले तरी टेन्शन घ्यायचं नाही. नाही त्याला वाटतं आता गेलाच आहे तसाही पेपर, सोडून काय उपयोग आहे. अशी सायकोलॉजी ठेवू नका. तुमच्या ह्या 3ही केसेसमध्ये तुमचे पेपर चेक होतात, तुमचे मार्क येतात, हे लक्षात घ्या तुम्ही. हे आत्ता मी चेक केलेलं आहे. तिनं एक्झामच्या ठिकाणी मी तिला तेव्हाही तेच म्हटलं की तुझा रिझल्ट येणार 100%, माझा शब्द आहे, घे तू माझ्याकडनं. आयोगाला फक्त मेल टाकून दे सेफ साईड तू. तिनं आयोगाला मेल टाकला, त्या लोकांशी बोलले, तिला ते लोक म्हणे टेन्शन घेऊ नका मॅडम, चेक होतो तुमचा पेपर, आणि चेक झाला पण त्यांचा पेपर. म्हणजे याचा अर्थ आपल्याला नंबर चुकीचे टाकायचे असा त्याचा अर्थ होत नाही. मी का बरं सांगतोय तुम्हाला, असं चुकून घडलं तुमच्या बाबतीत तर तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं. आणि तुम्हाला पेपर हा 3 मिनिटं आधी मिळत असतो पहा, म्हणजे प्रश्नपत्रिका, म्हणून तुम्हाला जवळपास 5 ते 10 मिनिट डेटा भरायला मिळतात. तर माझं म्हणणं आहे प्रॉपर एक पाहून व्यवस्थित भरा, त्याच्यासाठी की तुम्हाला टेन्शन नाही आलं पाहिजे पेपर सोडवताना. ते भरून घ्या. त्याच्यानंतर 3 मिनिटं आधी पेपर मिळाल्यानंतर तुम्हाला ते बरोबर वेळ होईपर्यंत पेपर उघडू देत नाही. पण तुम्ही असा जर पेपर असेल तुमचा तर तुम्ही याच्यातून असं थोडंसं पाहू शकता. तर जेवढे प्रश्न दिसतील तेवढे वाचून तरी घ्या. आणि काय करायचं, पेननं सोडवू नका, गोले करू नका. क्राईम करायचंच नाही आहे आपल्याला, क्राईम करायचाच नाही आहे याच्यामध्ये, आपल्याला इल्लिगल काही करायचंच नाही आहे. आपला पेन असतो ना बरोबर, किंवा एकदम हे, तर त्याला काय करायचं, फक्त असं छोटंसं एक डॉट मारायचं. समजा तुम्हाला कळालं हे की बाबा आता काय आहे इथं, काय म्हटलेलं आहे, हानिकारक कायदे हटवा आणि सशक्त करणारे कायदे बनवा, ही कोणत्या दिवसाची थीम होती. तर हे शून्य भेदभाव दिवस होता त्या दिवशी. तर मग आपल्याला माहिती आहे शून्य भेदभाव, समजा माहिती आहे आपल्याला, तिथे लगेच डॉट मारून ठेवायचा, त्याला असं टिक वगैरे काही करायचं नाही. म्हणजे परत इकडे दिलेलं आहे, राजीव गांधी ओरंग राष्ट्रीय उद्यान ज्याचे नाव ओरंग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे ते कोणत्या राज्यात आहे. आपल्याला समजा 4 वाचले, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आसाम, उत्तराखंड. तुम्हाला माहिती आहे आता समजा आसाममध्ये आहे असं वाटलं की तुम्ही काय करू शकता, त्याच्यावर असं थोडंसं टिक करू शकता. म्हणजे जेव्हा तुम्हाला हा प्रश्न येईल परत वाचून परत उत्तर काढायची गरज पडत नाही. म्हणजे पेपर होण्याच्या आधीच तुमची एक जवळपास नाही म्हटलं तर 4, 5, 10 क्वेश्चन
हे करावंच लागणार आहे. नाही, सामदाम दंडभेद यालाच म्हणतात, म्हणजे सो तो वापरावाच लागणार आहे सामदाम दंडभेद. सो त्याच्यामुळे हे करावं लागणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. डाटा फिल करताना काळजी घ्या, मी सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला. प्रश्न हातात ते पण बोललेलो आहे. आता थोडंसं आपण काय करूया, तुमचा जास्त वेळ न घेता कसं तुम्ही लॉजिक ट्रिक्स लावू शकता. काय आहे माहिती आहे का, याच्यावरती मी खूप बोललेलो आहे. माझं असं झाकलीमूठ 1.25 लाखाची बाबा काहीतरी आहे, गुप्ता आहे, असा प्रकार नाही. ऑनलाईन सगळं दिलेलं आहे मी तुम्हाला. तुम्ही माझे जुने लेक्चर पाहू शकता, जे नवीन विद्यार्थी आहेत. तरी मी तुम्हाला काही प्रश्न दाखवतो कसे टॅकल होऊ शकतात. पहा, समजा आता हा एक चालू घडामोडीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. काय विचारलेला प्रश्न आहे? हां, काही लोकांना हा येऊ शकतो, कारण चालू घडामोडीचा त्यांचा माझ्यापेक्षा चांगला असू शकतो अभ्यास. काही लोकांना येऊ शकत नाही. आता असं समजून चला की हा तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे, किंवा अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर पोरं काय करतात, मुख्यमंत्री तीर्थयात्रा, अरे ही तर मी कधी वाचली नाही, चल मी दुसरा प्रश्न हाती घेतो. असं नाही. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेबद्दल खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे. आता एक तर गोष्ट क्लिअर आहे, समजा तुम्हाला हा प्रश्न नॉलेजने सुटत नाही आहे. माझं घ्या एक्झाम्पल, मी विद्यार्थी आहे, मला हा क्वेश्चन करंट अफेअरचा आहे आणि मला माहिती आहे की माझ्या नॉलेजने हा प्रश्न मला सुटणार नाही, कारण मी वाचलेलीच नाही योजना. ठीक आहे, मग लगेच आपण दुसरा मोड वापरतो, सेकंड मोड ॲक्टिवेटेड म्हणू आपण त्याला. कोणता मोड? लॉजिक मोड आणि ट्रिक्स मोड. काही सापडते का याच्यामध्ये? चला, ही योजना 2018 मध्ये दिल्ली सरकारने सुरू केलेली पण असू शकते, नाही पण असू शकते. क्वेश्चन मार्क दिला, आपल्याला माहीतच नाही ना योजनेबद्दल. दुसरं, भारताच्या कोणत्याही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता एकदम सोपं आहे. पहा, जर ही योजना दिल्ली सरकारने सुरू केली तर भारताचा कोण नागरिक कसं काय त्याचा फायदा घेईल? सिंपल आहे ना. आणि दुसरा, अशी कोणतीच योजना नाही की कोणताही भारतीय त्याचा लाभ घेऊ शकतो. आणि तीर्थयात्रा योजने म्हणजे 100% याच्यामध्ये सरकार, राज्य सरकार जे आहे, दिल्ली सरकार, हे काही लोकांना तीर्थयात्रेला पाठवणार, सगळ्यांनाच थोडी पाठवू शकते. तीर्थयात्रा कोणासाठी असणार आहे? म्हाताऱ्या लोकांसाठी सहसा. त्याच्यामुळे कोणताही नागरिक हा शब्दच मुळात चुकीचा आहे. सगळ्या नागरिकांसाठी योजना इम्पॉसिबल आहे. आलं लक्षामध्ये? सो त्याच्यामुळे हे स्टेटमेंट 100% चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शनमध्ये जिथं जिथं बी दिसल तो ऑप्शन कटला. इथं बी आहे, कटला. इथं बी आहे, कटला. इथं बी आहे, कटला. तिसरा ऑप्शन वाचायची गरज नाही. दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे चलो आगे, वाचायची गरज नाही आहे. मग आजही माहित नाही कोणती योजना आहे, पुढे चालायचं मस्तपैकी. सुटला क्वेश्चन, बीच आन्सर आहे त्याचं. चलो आगे चलते हैं भाई लोग, वेळ नाही आहे आपल्याकडं, पुढे जाऊया आपण. 2022 सालचे ना इमोशनल होऊन किंवा मोटिवेशन घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे. चहा पाणी करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तुम्हाला काम करावं लागेल पोरांनो, प्रॅक्टिकली काम करावं लागेल. नाही तर मी पाहतो यूट्यूबवरती नुसतं इमोशनल बनवण्याचे कामं चालू आहेत पोरांना. काहीतरी इमोशनल बनवायचं, काहीतरी बोलायचं, इमोशनल करायचं. आई बाबा आले तुफान, किती जिद्दना सोडली, आणि हे ते, आणि तुम्हाला पांग फेडायचं आहे माय. अशाने नाही होणार आहे. त्यांनी तुम्हाला तात्पुरतं बरं वाटेल, मोटिवेटेड वाटेल. तुम्हाला याच्यावर लेकरांनो काम करावं लागणार आहे. पेपर लक्षात घ्या, अकॅडमीचे शिक्षक पेपर येऊन सोडवणार नाही आहे तुमचा. पेपर तुम्हालाच सोडवायचा आहे. आणि तिथं तुम्ही बाबांचे पांग, भावाचे पांग, कुटुंबाचे पांग यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे. तुम्हाला अशा गोष्टींवर काम करावं लागणार आहे पोरांनो, तरच ते पॉसिबल होणार आहे. इमोशनल होऊन ह्या गोष्टी करून येतं लक्षामध्ये. सो मुद्दे सॉल्व्ह होणार नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिकलच राहावं लागणार आहे. आपली फील्ड मोटिवेशनवाली नाहीच आहे. इथं पाणी भरतात, म्हणजे ते संदीप माहेश्वरी वगैरे वगैरे जे लोक होते, हे लोक इथं पाणी भरतात. मी नेहमी सांगतो, इथं मोटिवेशन नाही, डिसिप्लिनच काम करतो. याच्यावर कामच करावं लागणार आहे तुम्हाला. पुढे जाऊया आपण. 2022 सालचे 2022चे प्रतिष्ठित बोल्झमॅन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण होते? आता समजा तुम्हाला माहीत नाही आहे, पहिला जो मोड आहे आपला म्हणजे नॉलेज मोड, त्यांनी हा प्रश्न सुटत नाही. लगेच दुसरा मोड ॲक्टिवेटेड लॉजिक म्हणजे काय असते पोरांनो ते सांगतो. जे तुम्ही नॉलेज गेन केलेलं आहे, जे नॉलेज तुम्ही गेन केलेलं आहे त्याच्या आधारावर हा प्रश्न सुटतो का? आणि ट्रिक्स म्हणजे त्याच्यात काही असे शब्द सापडतात का जे धरून, जसं आता आधीच्या प्रश्नामध्ये आपण केलं होतं, शब्द धरून जे आहे, आलं लक्षात, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. शब्द धरून, बरं का. तसं इथेही शब्द धरूनच सॉल्व्ह करायचे. आता इथं काय काय दिलेलं आहे? प्रोफेसर दीपक धर, विमला बुटी, अशोक कुमार बरुआ, डी भवाळकर. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये आता आपल्याला माहीत नाही उत्तर, मग कसं सोडवायचं? लक्षात घ्या, याचं उत्तर एक तर प्रोफेसर दीपक धर असलं पाहिजे किंवा मग अशोक कुमार बरुआ असलं पाहिजे. लक्षात घ्या, आपण काय म्हटलेलं आहे, 2 ट्रिक्स सांगितलेल्या आहे. जर एखाद्या नावाच्या बाबतीत जर तुम्हाला असं विचारलं, समजा आता एक तात्पुरता प्रश्न द्यायचा म्हणून देतोय की तुम्हाला
असा प्रश्न विचारला की बाबा खालीलपैकी महाराष्ट्रातली बेस्ट अकॅडमी कोणती, पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. एखादी कुठली तरी अकॅडमी म्हणू आपण, कुठली रँडम अकॅडमी उचलू आपण, त्याच्यामध्ये कुठली उचलायची रँडम अकॅडमी एखादी. आपण असं म्हणू की याच्यामध्ये असं म्हणू आपण सक्सेस अकॅडमी, असं कुठलं तरी रँडम नाव देऊ. कुठल्या अकॅडमीबद्दल आपल्याला बोलायचं नाही आहे, सक्सेस अकॅडमी आहे. एक कुठली तरी रँडम टार्गेट अकॅडमी आहे, एम अकॅडमी आहे. 14 आहे सागर सरांची विदर्भ आयएस अकॅडमी. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला उत्तर माहीत नाही कोणती बेस्ट आहे, कोणती असू शकते. याच्यात टार्गेट असू शकते, सक्सेस असू शकते, एम असू शकते, कुठली अकॅडमी असू शकते. पण याच्यामध्ये बरोबर असण्याच्या शक्यता कोणाच्या जास्त आहे, पर्याय क्रमांक 4. कारण त्याच्यामध्ये विदर्भ आयएस अकॅडमीबद्दल विशेष माहिती दिलेली आहे की ही साधीसुधी विदर्भ आयएस अकॅडमी नाही, सागर सरांची आहे. आणि बाकीच्या याला फक्त असं नावं दिलेलं आहे, टार्गेट अकॅडमी, एम अकॅडमी, सक्सेस अकॅडमी. याच्यात दिलेलं आहे विदर्भ अकॅडमी देऊ शकले असते ते, विदर्भ आयएस म्हणजे पूर्ण नाव दिलेलं आहे आणि विशेष माहिती दिलेली आहे, मग ते बरोबर असण्याच्या शक्यता जास्त. तसं इथं दीपक धरबद्दल एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे. हा साधासुद्धा दीपक धर नाही आहे, तो कोण आहे, प्रोफेसर दीपक धर आहे. आणि हा ऑप्शन का बरं ऑप्शनमधून जातो, याच्यात जर याच्या बाबाचं नाव दिलं असतं अशोकच्या, तर आपण म्हटलं असतो की हा पण ऑप्शन असू शकतो. पण याच्यात काय दिलेलं, अशोक कुमार बरुवा दिलं आहे. याचं जर पूर्ण नाव आलं असतं अशोक कुमार रामराव बरुवा असं जर आलं असतं तर मग हे पण ऑप्शन राहिलं असतं उत्तर. हे तसंच ऑप्शनमधून कटलं, दुहेरी नाव दिलेलं आहे म्हणून. पण याच्यामध्ये याच्याबद्दल विशेष माहिती सांगितल्यामुळे हेच तुमचं काय आहे उत्तर. कळालं का कट ऑफ का बरं वाढतायत, त्याचं कारण हे आहे. आणि जे पोरं कट ऑफमध्ये येत नाही आहे त्यांनी हे आणखी अडॉप्ट केलेलं नाही आहे म्हणून ते कट ऑफमध्ये येत नाही आहे. ते करावं लागणार तुम्हाला पोरांनो, बरं का, पर्याय नाही आहे आपल्याकडं. चला पुढे जाऊया आपण. येरवाडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी 2022 मध्ये कोणती ऋण योजना, एवढा अभ्यास नसते करत कोणी की येरवाडा कारागृहात योजना सुरू केली आणि तुम्ही त्याचा सिलेबसमध्ये अभ्यास. अहो इथं महाराष्ट्र राज्याच्या स्कीम पाठ नसतात पोरांना, भारत देशाच्या स्कीम पाठ नसतात. सर येरवाडा कारागृहाची कोणी करणार आहे का? आणि आयोगाला माहिती आहे तुम्हाला येत नाही त्याचं उत्तर, पण आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. कसं बघा, पहिल्यांदा नॉलेज मोडनी नाही जाऊ शकत आपण. आता तसे आपण नॉलेज मोडचे पण क्वेश्चन घेऊ शकलो असतो बरं का, पण आपण वेळेच्या अभावी फक्त लॉजिक्स आणि ट्रिक्सचे क्वेश्चन घेतले. लॉजिक्स आणि ट्रिक्स मोड ॲक्टिवेटेड. बघा, येरवाडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यासाठी 2022 मध्ये कोणती ऋण योजना बरोबर प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली. आता याच्यामध्ये योजना विचारली तर आपल्याला योजना शोधावं लागणार. एक तर ती सहानुभूती योजना असू शकते, आगे बढो योजना असू शकते, जिवाळा योजना असू शकते. बँक फॉर प्रिझनर हा ऑप्शन कटला ऑप्शनमधून, कारण आपल्याला योजना शोधायची आहे, बँक नाही शोधायचं आहे. सो त्याच्यामुळे आता सहानुभूती योजना, आगे बढो योजना, जिव्हाळा योजना. आता लक्षात घ्या, तुम्हाला कैद्याला काय द्यायची आहे, सहानुभूती द्यायची आहे की जिव्हाळा लावायचा आहे. सहानुभूती म्हणजे काय असते हो, आपण सेफ साईडला बसायचं आणि दुसऱ्याला गप्पा मारायच्या. अरे यार ठीक आहे, तुझी प्रिलिम्स गेली, ठीक आहे, होत असते. आपण सेफ आहे, आपला निघालेला आहे बरोबर, प्रिलिम्स निघाली आहे आणि ज्याची गेलेली आहे त्याला आपण सहानुभूती देऊ, पुढच्या वेळेस होऊन जाईल. आपल्याला माहीत असते की हे पुढच्या वेळेस पण असंच करणार आहे आणि गणणार आहे याचा पेपर, मग आपण दुरून अरे नाही रे नाही, माझी सहानुभूती तुझ्यासोबत आहे. त्यामुळे सहानुभूती अनेक केसेसमध्ये खोटी असते, जिव्हाळा कधीच खोटा नसतो, जिव्हाळ्यामध्ये आपुलकी असते. सो त्याच्यामुळं सहानुभूती योजनेपेक्षा जिव्हाळा हे नाव जे आहे ते मोर प्रॉपर वाटते, म्हणून ते उत्तर आहे. आलं लक्षामध्ये कसं पोहोचायचं तिथपर्यंत. सहानुभूती नाही देऊन उपयोग आहे कैद्याला, जिव्हाळा लावण्याची गरज आहे, तेही माणसंच आहे. कळालं तुम्हाला. सो माहीत नाही आपल्याला उत्तर, तिथल्या तिथं ऑप्शनमधून जजमेंट घेऊन काय करायचे आहे, तुम्हाला उत्तरं काढायचे आहे. आणि काही पोरं म्हणतील सर इथं जमतंय तिथं जमत नाही, प्रॅक्टिस करा लेकरांनो, तिथेही जमेल तुम्हाला बरोबर. मला जमलं, माझ्या विद्यार्थ्यांना जमलं, तुम्हाला पण इझिली जमणार आहे. ते प्रॅक्टिस करावी लागणार आहे. असं थोडी देरे हरी पलंगावरी आयतच येणार आहे सगळं हातामध्ये. बघा आता इथं पाहू आपण, सार्वजनिक आयव्ययाचा खालीलपैकी कोणता विभाग आहे. आता कधी कधी प्रश्नातच उत्तर असते. काय म्हटलेलं आहे त्यांनी, आय व्यय. आय म्हणजे इन्कम आणि व्यय म्हणजे खर्च. म्हणजे याचा अर्थ याच्या विभागामध्ये खर्च पण असायला पाहिजे आणि उत्पन्न पण असायला पाहिजे. ए आणि बी काय असायला पाहिजे, 100% असायला पाहिजे. आणि कर्ज कशाचा भाग असतो, उत्पन्नाचाच भाग असतो. म्हणजे ए पण असेल, बी असेल तर मग सी 100% असलं पाहिजे, तो विभाग असलाच पाहिजे, कारण कर्ज हा उत्पन्नाचा भाग असतो सार्वजनिक. पण सार्वजनिक स्वास्थ्य काही संबंध आहे का याचा, नाही. सार्वजनिक स्वास्थ्य विभाग वेगळा आहे, तो मिनिस्ट्री ऑफ हेल्थच्या अंतर्गत येईल, म्हणजे इथं थोडी येणार आहे सार्वजनिक आयव्ययामध्ये. त्यामुळे याचं उत्तर काय असलं पाहिजे, ABC असलं पाहिजे. तसं ABCD उत्तर नाहीच आहे आपल्याकडं. सो उत्तर काय असलं पाहिजे, ABC. कशावरून डिसाईड केलं, ह्याचा अभ्यास नसतो, म्हणजे कोणत्या सिलेबस कोणत्याच पुस्तकात दिलेलं नाही आहे. हां, पेपर झाल्यानंतर काही लोक व्हॅल्यू ॲडिशन करतात, आमच्याच पुस्तकातून आलेलं आहे हे दाखवण्यासाठी, ते वेगळं. पण जेव्हा हा क्वेश्चन आला तेव्हा कोणत्याच पुस्तकात सार्वजनिक आयव्ययाचे हे विभाग आहे कोणीच दिलेलं नव्हतं. मग काय करायचं, सोडून द्यायचा प्रश्न नाही हो, प्रश्नावरूनच उत्तर निघते, ते काढण्याचा प्रयत्न करायचा. चलो आगे चलते हैं, पुढे जाऊया आपण.
कोणत्या वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी रिकामी जागा वापरले जातात? वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी. आता हे पण पुस्तकात दिलेलं नव्हतं बरं का, जेव्हा हा प्रश्न पहिल्यांदा विचारला नंतर त्यांनी ॲड केलं पहा. पण इथं काय दिलेलं आहे? अतिरिक्त माहिती. चक्राकार प्रवाह, एडी करंटला चक्राकार प्रवाह म्हटलेला आहे म्हणून तेच उत्तर आहे. आता अनेक जण काय करतील, पहिल्यांदा मी पाहिलं मला नॉलेजनी सुटते का, प्रश्नाचं उत्तर आहे नाही, नॉलेजनी सुटत नाही. मग मी लॉजिक्स आणि ट्रिक्स वापरलं. आता गंमत पहा पोरांनो, मी दोन्ही बाजू दाखवतोय तुम्हाला. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती कशी असते, म्हणजे कोणतंही शासन असू द्या, सार्वजनिक खर्च कसा होत असतो तो ऑब्वियस आहे. आजपर्यंत जेवढी गव्हर्नमेंट आहे सगळ्यांचा खर्च असा कधीच झाला नाही की मागच्या वर्षी तो खर्च कमी म्हणजे जास्त होता, यावर्षी कमी केलेला आहे. खर्चाची प्रवृत्ती नेहमी वाढते, तुम्हाला पाहायला भेटते. म्हणून याचं उत्तर नॉलेजनुसार वाढता असायला पाहिजे. पण आता काही काही पोरं काय करतात, नॉलेजचा वापरच करत नाही, लॉजिक ट्रिक्स जुळवायचा प्रयत्न करतात आणि इथं मग ब्रॅकेटमध्ये चढ उतार हा शब्द आलेला आहे म्हणून हे मारतात. असं करू नका. पहिली तर गोष्ट तुम्ही काय केलं पाहिजे, पहिले नॉलेजने गेलं पाहिजे. नंबर 1 नॉलेजने गेलं पाहिजे. नॉलेजने तुम्ही उत्तर मारलं पाहिजे. सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही सहसा वाढती असते. आणि इतपर तुम्ही म्हटलं सर हा पण मला असं वाटतो की आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे, मला इथं पण लॉजिक्स आणि ट्रिक्स वापरावं वाटलं, मी वापरलं. ठीक आहे, चुकलं. मी काय म्हटलं आहोत, 10 प्रश्न जर तुम्ही चुकवत असाल, 10 प्रश्न जर सोडवत असाल, 2-3 प्रश्न तुम्हाला सरेंडर करावेच लागतील. आलं लक्षामध्ये? सो त्याच्यामुळे चुकलं तरी टेन्शन घ्यायचं नाही त्याचं. पण माझं काय म्हणणं आहे, याला जर तुम्ही नॉलेजने गेले असते तर हा प्रश्न तुमचा चुकला नसता. माझा तर प्रयत्न राहतो तुमचे तर 10ला 10 बरोबर आले पाहिजे पोरांनो, बरोबर. कडुलिंबामध्ये नावाचे कीटकनाशक असते. आता लक्षात घ्या, कडुलिंबामध्ये कीटकनाशक असते. आता ते ओळखायचे आपल्याला. एक गोष्ट तर मात्र खरी आहे, कोणतेही कीटकनाशक असेल तर एकच असणार आहे. तुम्हाला त्यांनी कीटकनाशक म्हटलं, नावाचे कीटकनाशक म्हटलेलं आहे, नाव एकच असणार आहे. कीटकनाशक पण एकच आहे. तिथं एकेरी शब्द आहे, कीटकनाशके नाही म्हटलेलं आहे त्यांनी. नाशक ऑब्लिक नाशके असंही नाही म्हटलं, असतात ऑब्लिक असते असंही नाही म्हटलं, कोणतं तरी एकच असणार आहे. म्हणून याच्यामध्ये हे ऑप्शन तर तसेच कटलेले आहे. सी आणि डी, ए आणि बी तसेच कटलेले आहे. म्हणजे एक तर उत्तर बी असणार आहे, एक तर उत्तर सी असणार आहे, एक तर बी असणार आहे किंवा सी असणार आहे, दोनपैकी एक असणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे एल्ड्रिन किंवा एंड्रिन म्हणतात आमच्या तिकडं त्याला, ते पिऊन लोक आत्महत्या करतात. हे तर आर्टिफिशियल असते, म्हणजे मानवाने तयार केलेलं आहे केमिकल इंडस्ट्रीमध्ये. उत्तर काय असायला पाहिजे, अझायडिरॅक्टिन. कधी वाचलं नाही तरी तुम्ही हे सोडू शकता. हे असं केलं तरच पेपर पास होणार आहे. आपण जुगाड, इथे तोच जुगाड आहे. फळ न उत्पन्न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात? अरे भाई, जे काही म्हणतात ते एकच म्हणत असतील, 2-2 नावं थोडी असणार आहे त्याला. जे झाडं फळ देत नाही त्याला कोणतं तरी एक नाव असेल. त्याच्यामुळे याच्यातलं ए आणि बी आणि दुसरं म्हणजे बी आणि सी ऑप्शन कटले. एक तर त्याला डी म्हणत असणार किंवा त्याला ए म्हणत असणार. म्हणजे त्याला एक तर अकार्यक्षम म्हणा किंवा त्याला पार्थेनोकार्पी म्हणा. दोनपैकी एक मारू शकता तुम्ही उत्तर. पार्थेनोकार्पी म्हणजे काय, सीडलेस फ्रूट, म्हणजे ज्याच्यामध्ये बिया नसतात. पहा आजकाल तसे फ्रूट्स यायला लागलेले आहे मार्केटमध्ये. बिया नसलेलं सीताफळ पण मी त्या दिवशी पाहिलं. सो याला पार्थेनोकार्पी म्हणतात. म्हणजे जे केळी आहे ना ते पार्थेनोकार्पस आहे. केळीमध्ये सीड नसतात ना, केळीच्या आतमध्ये बिया नसतात, पण ते पार्थेनोकार्पी म्हणतात त्याला. आता ते शिडले यांनी काय म्हटलेलं आहे, फळ उत्पन्न न, म्हणजे त्या झाडाला फळच येत नाही, मग अशा झाडाला अकार्यक्षम फळ म्हणतात, झाड म्हणतात. मग हे एक तर ए उत्तर असेल किंवा डी असेल. 2 ऑप्शन एलिमिनेट करून 50-50% आलो आपण. चला पुढे जाऊया आपण. म्हणजे असंही तुम्ही सोडवू शकता. पुढे जाऊया आपण. आता असे क्वेश्चन आहेत त्याच्यात, तुम्ही स्वतः पहा, तुम्हाला आणखी पण भेटतील. वेळ खूप जातो याच्या मागं, म्हणून मी थोडंसं मर्यादित त्या ठिकाणी क्वेश्चन घेऊन आलो. प्रत्येक वेळी मी कधी सीसॅटबद्दल बोलत नाही, पण मला आता बोलावं असं वाटते आहे म्हणून मी थोडंसं बोलतोय तुमच्याशी. 15 प्रश्न आहेत, त्यातले 3-4 प्रश्न मी सांगतो आणि काय मेसेज द्यायचा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बघा इथं खूप मोठा, आता लक्षात घ्या, तुमच्याकडे आधीच मॅथ्स रिजनिंग सोडवायला वेळ फार कमी असतो. आता त्याच्यात जर एवढाला मोठाला प्रश्न आला, सागर सर वाचायचा कधी, आणि मॅक्झिमम पोरं सोडून देतात. तर असा जर अवघड प्रश्न आला, मोठा प्रश्न आला तर पूर्ण वाचत बसायचं नाही, डायरेक्ट ऑप्शन वाचायचे डायरेक्ट. पुढे आता नंबर 1, पर्यावरणाची समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळासाठी लोकांना पूर्ण शाकाहारी आहार सवयीचा करून घ्यायला प्रोत्साहित केले पाहिजे. आता यांचं म्हणणं काय, पर्यावरणाच्या समस्या, मला सांगा हा सल्ला तुम्ही देऊ शकता का रे समाजाला, की नाही सगळ्यांनीच पूर्ण शाकाहारी बना? काही लोक स्वतः शाकाहारी असल्यामुळे पॉझिटिव्ह असू शकतात, नाही सगळ्यांना, पण तुम्ही पर्सनली नका घेऊ, प्रॅक्टिकली पहा. हा सल्ला आपण नाही देऊ शकत की पर्यावरणासाठी सगळ्या लोकांना तुम्ही काय म्हणा, शाकाहारी बनण्याचा सल्ला द्या. हे तर इम्प्रॅक्टिकल वाटतंय, बरोबर. दुसरं घेऊ, जोपर्यंत अन्न माशांना जोपासणारे पर्यावरणस्नेही यंत्रणा रचल्या जात नाही तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घातला पाहिजे.
हां, हे मात्र पॉसिबल आहे, हे प्रॅक्टिकली काय आहे, पॉसिबल आहे की जोपर्यंत अन्य माशांना जोपासणारी पर्यावरणस्नेही यंत्रणा, हे जे शब्द आहे ना, हेच तुम्हाला उत्तराकडे घेऊन जातात. पर्यावरणस्नेही यंत्रणा रचली जात नाही तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवरती प्रतिबंध घातला पाहिजे. पॉसिबल आहे. हे तर पॉसिबल नाही आहे. सागरांवर येणाऱ्या ताण टाळण्यासाठी लोकांनी तळ्यात किंवा नद्यात राहणारे गोड्या पाण्यातील मासे खायला प्रोत्साहित केले पाहिजे. हे असं काही नाही, हे चुकीचं आहे. असं नाही आहे सागरावरचा ताण कमी करण्यासाठी गोड्या पाण्यातले मासे खाल्ले पाहिजे, हे कोणतं पर्यावरणाच्या अँगलने सल्ला आहे. फक्त काही प्रजातींच्या माशाची शेती परिस्थितीकीच्या जैवविविधतेला बाधक ठरत आहे, हे पण असू शकते बरं का. उत्तर 4 पण असू शकते. पण याच्यात मोर ॲक्युरेट कोणतं आहे तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यातले जे शब्दरचना आहे ती तुम्हाला सांगते आणि डायरेक्ट ते उत्तर मारून टाकायचं. म्हणजे तुम्हाला हे वाचत बसण्याची गरज नाही आहे. पूर्ण हे वाचत बसलं ना तुमचा वेळ जाईल. आणि हा प्रश्न तुमचा वेळ घालवण्यासाठीच आलेला आहे, हा त्याच्यासाठी शॉर्टकट आहे. अहो, हे राज्यसेवेत पण होते माहिती आहे का, सीसॅटच्या पेपरमध्ये. म्हणजे प्रश्न अनेक लोकांना वाचलेला समजतच नाही. वाचेपर्यंत ते पहिल्या ओळीत काय दिलं होतं ते विसरून जातात. मला माहिती आहे ना पोरं कसे असतात म्हणून. मग सर सोल्युशन काय, आमच्यासारख्या गरीब पोरांसाठी काय आहे की नाही, तर हा शॉर्टकट आहे. डायरेक्ट ऑप्शन वाचायचे, जो ऑप्शन ॲक्युरेट वाटतो त्याच्यामध्ये बरोबर, शब्दरचना जबरदस्त वाटते, मार देणे का आन्सर बरोबर येण्याच्या शक्यता जास्त असतात. पुढे जाऊया आपण. आता बघा, मला माहीत नाही तुम्ही वेगवेगळ्या अकॅडमीजमधून कोचिंग घेतलेली असू शकते, त्याच्यामध्ये क्लासेस लावलेले असू शकतात. त्या टीचरनी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं की नाही, आम्ही कशा पद्धतीनं सॉल्व करायचो, सो त्याच्याबद्दल मला थोडंसं तुमच्याशी नरेट करायचं होतं, म्हणून मी हे घेऊन आलो. लक्षात घ्या, अनेक लोकांना येऊ पण शकते ते, आपण सगळ्यांसाठीच आहे, ते लेक्चर सगळ्यांसाठीच आहे. पण ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी हे आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे की रस्त्यावरच्या विक्रेत्याने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. तर सुरुवातीला तिच्याकडे किती बाहुल्या होत्या? असे प्रश्न जेव्हा येतात ना पोरांनो, तर असे प्रश्न हे एक्स घेऊन नाही सोडवायचे. मग तिच्याकडे एक्स होत्या, मग तिनं 2 बाहुल्या जास्त विकल्या, मग x-2 राहिल्या तिच्याकडे, मग आता 2 बाहुल्या तिनं कमी विकल्या म्हणजे x+2 राहिल्या. ह्यानं उत्तर निघत नाही आणि लय किचकट होत जाते. सरळ सरळ काय करायचं, ऑप्शनमधला एक पर्याय घ्यायचा पहिल्या नंबरचा. 100 समजा तिच्याकडे बाहुल्या होत्या. बघा गंमत बघा, 100 बाहुल्या होत्या. आता तिनं काय केलं, एक दिवशी तिच्याकडच्या बाहुल्याच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. निम्मे किती झाले, 100चे 50 झाले. बघा 50चे 100 म्हणजे 100चे निम्मे 50 झाले. आणि निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या म्हणजे तिच्या 2 बाहुल्या अधिक विकल्यामुळं तिच्याकडे आता 48 बाहुल्या राहिलेल्या आहेत. 2 जास्त विकल्या ना तिनं निम्म्याहून, म्हणजे आता तिच्याकडे 48 बाहुल्या राहिलेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी म्हणजे 48च्या निम्मे किती, 26, निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. 2 बाहुल्या कमी विकल्यामुळे त्या 2 बाहुल्या तिच्याकडेच राहिल्या. म्हणजे आता तिच्याकडे किती आहे, 48च्या निम्मे 24 आणि 2 बाहुल्या कमी विकल्यामुळे त्या उरलेल्या 2 बाहुल्या 26. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. तर मग टोटल बाहुल्या किती, तर 26च शिल्लक राहिल्या ना आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये. उत्तर 100 आहे. किती वेळ लागला हो हे सांगायला मला, तुम्हाला जवळपास 30 सेकंद लागले. तुम्ही 10 नाही 5 सेकंदात सोडवू शकता, 5 सेकंदात. आणि हुशार पोरं म्हणून कट ऑफ वाढवतायत. हे जमलं पाहिजे लेकरांना तुम्हाला पण ना, ते एक्स मांडून हे करून नाही सुटत असे प्रश्न. तुम्हाला हे तुम्हाला जजमेंट घेता आले पाहिजे. गणित सोडवणं आत्तापर्यंत तुम्ही शिकले असाल विद्यार्थी मित्रांनो, शिकून उपयोग नाही आहे. जे पोरं बँकिंग वगैरे करतात ते लोक जजमेंटशिवाय तुमच्याकडे पर्यायच नाही आहे. UPSC घ्या, राज्यसेवा घ्या, कंबाईन घ्या, तुम्हाला जजमेंटनीच सोडवायचे आहे. सो एवढं असं आहे तर एवढं असं, त्याच्यासाठी ऑप्शनवरून चला. आणि समजा असं झालं असतं, सर योगायोग आहे तुम्ही पहिला पर्याय घेतला ना, ॲज इट इज लागला. अहो ठीक आहे, पहिला पर्याय घेतला आणि समजा तो जर लागला नसता तर तुम्हाला अंदाज तरी आला असता. एक तर त्याच्याकडे कमी बाहुल्या असल्या पाहिजे म्हणजे 96 असल्या पाहिजे, किंवा मग 100पेक्षा जास्त असल्या पाहिजे, 104 असल्या पाहिजे, तरी उत्तर काढता तुम्ही. जर 100 नसला असता, फिट बसला असता याच्यामध्ये, नसता फिट बसला 100 ह्याच्यामध्ये समजा, तर पण तुम्हाला जजमेंट आलं असतं की त्याच्याकडे 100% 100 नाही 104 बाहुल्या असल्या पाहिजे. सोडवतानाच लक्षात येते, जर याच्यामध्ये आकडा जर 26 ऐवजी दुसरा आला असता तर तुम्हाला जजमेंट आलं असतं की बाबा नाही 100 नाही, त्याच्याकडे 104 बाहुल्या असायला पाहिजे होत्या. आलं लक्षामध्ये, हे असं करायचं असते. तुम्ही सगळे प्रश्न मी म्हणतोय म्हणून विश्वास नका ठेवू, तुम्ही सोडून पहा. दुसरं, 2 संख्यांचे गुणोत्तर 3.4 या प्रमाणात आहे, त्यांच्या वर्गाची बेरीज 400 असेल तर ती संख्या कोणती? सोडत बसायचं नाही. 3.4 मग 3 म्हणजे 3 मग 3.4 म्हणजे 3x + 4x = वर्गाची बेरीज, म्हणजे त्याची परत वर्ग करावं लागणार. एवढं कुठाने करत बसायचे नाही. 3.4 आहे का, 4 त्रिक 12 4 चौक 16, 3.4 आहे. 12चा वर्ग 144, 16चा वर्ग 256, 256 आणि 144 मनातल्या मनात कॅल्क्युलेशन 400, पहिल्याच नंबरचं उत्तर आहे, खतम. आणि तुम्हाला वाटत असेल
तर हे पहा 3 त्रिक 9 हे पण तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहू शकता, तुम्हाला करायची गरज नाही आहे पण तरी सांगतो. 3 जसे 4 आहे, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 जसे 4 आहे, 9 9 81, 12चा 144, 81 आणि 144 200च्या आतमध्येच आहेत तुम्ही, किंवा 250 पर्यंत जाता हार्डली, म्हणजे 400 होत नाही. 6 7 36, 8 8 64 होत नाही, 100च होतात. 15चा वर्ग 225 आणि 20चा वर्ग डायरेक्ट 400 होत नाही, मग हेच ऑप्शन आहे. किती लागायला हो, सेकंद लागतात त्याला, सेकंद. तुम्ही ते एक्स फिक्सच्या फंद्यात पडूच नका, याच्यामध्ये जजमेंट घ्या. जजमेंट घेतलं की सुटते तुमचा आन्सर. नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला, समजा नेहाचा पगार 100 रुपये होता, 10% कमी केला, किती राहिले तिच्याकडे 90 राहिले, आणि नंतर तेजीमुळे 30% वाढला, 90%वर 30% वाढले, म्हणजे 9 त्रिक 27, 90चे 30% म्हणजे 9 त्रिक 27 रुपये वाढले, म्हणजे 90 आता 10% कमी झाल्यामुळे आता तिच्याकडे 90च आहे. आता तेजीमुळे 27% वाढला, म्हणजे 90 + 27 117, म्हणजे मूळ पगारापेक्षा 100पेक्षा 100 घेतला होता ना, 17 रुपयाने वाढला. पहिला नंबरचा ऑप्शन. जजमेंट घ्यायचे, तुम्ही समजून घ्या आयोगाला, आलं लक्षामध्ये. आणि हे तो तुम्हाला फक्त काही डेमो दाखवलेला आहे, तुम्ही बाकी पहा, सोडवत बसायचं नाही, पेन टेकलाच नाही पाहिजे, येतं लक्षात. हे करून पहा, करून पाहिलं तुम्ही 2-3 दिवसात जरी तुम्हाला कॉन्फिडन्स आला ना, तुम्ही डायरेक्ट पेपरमध्ये शूट आउट करू शकता, म्हणजे त्या ठिकाणी. सो म्हणजे भरपूर वेळ झालेला आहे, मी जास्तीत जास्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. सो फक्त एवढं आहे की आजचं लेक्चर कसं वाटलं तुम्हाला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. सो जेणेकरून किंवा तुम्हाला आणखी काही वाटत असेल तुम्हाला ह्या लेक्चरबद्दल, किंवा आणखी काही सजेशन्स द्यायचे असतील, किंवा तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळू शकता. लेक्चरबद्दल काही कमेंट्स असतील ते पण तुम्ही करू शकता. भेटूया आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.